आज क्रांतीवीर भाई कोतवाल यांच्या वीर पत्नी इंदुमती कोतवाल यांची जयंती आहे आणि इंदुमती भाई कोतवाल यांच्या जयंती निमित्त आज आपण त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणार आहोत। त्यांनी काय काय त्याग केला, काय काय हालापेष्टा भोगल्या, त्या कोणत्या घराण्यातून होत्या आणि भाई कोतवाल सोबत लग्न झाल्यानंतर त्यांना संसार सुख मिळालं की नाही, भाई कोतवाल गेल्यानंतर त्यांची हालापेष्टा काय झाली, शासनाने दखल घेतली की समाजाने दखल घेतली, या आणि अशा बऱ्याचशा विषयावर आज आपण श्री एकनाथजी देशले यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। मित्रांनो, एकनाथजी देशले हे जेव्हा नाव घेतलं जातं महाराष्ट्रामध्ये, आज जेव्हा मी एकनाथजी देशले लाईव्ह येणार म्हणून मेसेज फॉरवर्ड केला तेव्हा बऱ्याच जणांनी मला फोन केला की ते का भाई कोतवालवाले, ते का भाई कोतवालवाले, असं झालं सर। आणि मी म्हणलं हो, खरोखर एकनाथजी देशले तेच आज फेसबुकवर लाईव्ह येत आहेत, ज्यांनी शहीद भाई कोतवाल चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे। मित्रांनो, 2 मिनिटात मी एकनाथजी देशले यांचा परिचय देतो तुम्हाला। तसा परिचय द्यायची गरज नाही, परंतु त्यांच्या परिचयामध्ये बरेचसे कॉलम जे असतात ते ऍड होत चालतात। मित्रांनो, एकनाथजी देशले हे एक शिक्षक आहेत। ते नुसते शिक्षक नसून नुकतंच त्यांना 5 सप्टेंबर रोजी आदर्श शिक्षक पुरस्कार सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या वतीने मिळालेला आहे। तर देशले सर, सर्वप्रथम आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून अभिनंदन। धन्यवाद सर। त्याच्यानंतर मित्रांनो, देशले सर हे लेखक आहेत, कवी आहेत, नाटककार आहेत, काय त्याच्यानंतर एक सामाजिक कार्यकर्ते आहेत उत्तम, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शहीद भाई कोतवाल चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत। मित्रांनो, यांनी शहीद भाई कोतवाल चित्रपटाचं जे दिग्दर्शन केलं त्यावेळेस त्यांनी इंदुमती कोतवाल बद्दल जो काही अभ्यास केला, काय आज भाई कोतवाल सर्वांना माहित आहे, पण प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो, आणि ती स्त्री म्हणजे कोण असेल तर इंदुमती कोतवाल आहे। तर इंदुमती कोतवाल बद्दल जो काही अभ्यास सरनी केला त्या अभ्यासाच्या माध्यमातून आपल्याला इंदुमती कोतवाल यांना मीडियाच्या माध्यमातून प्रत्येकासमोर आणायचे। म्हणून आज आम्ही सरला विनंती केली, सर म्हणलं कसंही करा पण 1 तास वेळ काढला, कारण इंदुमती कोतवाल जर आम्हाला समजून घ्यायचे असतील तर तुमच्याशिवाय शक्य नाहीये। तर सर, तुम्ही विनंतीला मान द्याला त्याबद्दल सुद्धा खूप खूप धन्यवाद। आणि सर, तुमचा तसा मी तर परिचय दिला, पण तुम्ही एक थोडक्यात परिचय द्या। परिचय आपला जो होतोय तो आपल्या पूर्वजांच्या आशीर्वादानं, पूर्वजांच्या कर्तव्यानं, ज्यांनी आपल्याला ह्या जगामध्ये जगण्यासाठी एक मोकळा श्वास दिला, अशा लोकांच्यामुळे खऱ्या अर्थानं आपला परिचय होत असतो। त्याचं कारण असं असतंय की मी ह्या शब्दाच्या मागं मी अधिक म अधिक ई, याचा अर्थ असा होतोय की म च्या बरोबर ई जर असेल, ईचा अर्थ होतो इतर, मग एक असला तरी त्याच्या सराउंडिंगला सगळीकडे इतर असतात, आणि त्या इतरांच्या मुळे आजपर्यंत आजचा माझा प्रवास इथपर्यंत जो झालाय तो त्यांच्या कृपा आशीर्वादाने झालाय, हे मी मान्य करतोय। त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट आहे की हा प्रवास करत असताना बरेचसे खाचखळगे जीवनात आले, पण त्याच्यासाठी समोर होते वीर हुतात्मा भाई कोतवाल, आणि त्या दृष्टिकोनातून मी इथवरचा जो प्रवास आहे तो अतिशय सुखकरपणे असं म्हणेल मी। कारण वेदना ज्या वेळेला त्या ठिकाणी वाढत जातात आणि त्यावेळेला आश्वासित एखादी व्यक्ती नजरेसमोर असते आणि तिच्या वेदना बघितल्यानंतर आपल्याला वाटतं अरे आपल्या वेदना काहीच नाही, आणि मग त्यावेळेला आपण उत्साहानं काम करतोय आणि त्याचा पाठलाग करत असतो, फक्त तिथपर्यंत आपण पोहोचत नाही। ही महत्वाची गोष्ट। मी एक प्राथमिक शिक्षक म्हणून काम करतोय जिल्हा परिषद शाळा देवगाव या ठिकाणी, आणि पंचायत समिती मुरबाडमध्ये मी शिक्षण विभागामध्ये ह्याच दृष्टिकोनातून प्राथमिक शिक्षक सांगायला मला चांगलंच वाटतंय आणि आदर वाटतंय। दुसरी महत्वाची गोष्ट अशी की आताच काही दिवसापूर्वी मी आदर्श शिक्षक पुरस्कार घेतला। इथपर्यंत पोहोचायला बऱ्याचशा गोष्टी, म्हणजे लेखक म्हणून जरी असेल, पण त्यातून महत्वाचा मुद्दा असा की माझे विद्यार्थी हा सगळ्यात महत्वाचा, माझ्या इथपर्यंत पोहोचण्याचा शैक्षणिक दृष्टिकोनातून माझा आत्मा आहे। कारण त्यांच्यासाठी जे कार्य मी केलं तिथवर शिक्षण विभागातून माझा विचार केला आणि मला तो पुरस्कार दिला। अशी महाराष्ट्र शासनाकडून मी 5 नाटकं सेन्सॉर बोर्ड केली, सेन्सॉर झाली। त्याच्यामध्ये चित्रपट आपण 3 लिहिले, त्याच्यापैकी आपला एक रिलीज झाला शहीद भाई कोतवाल। अनेक पुस्तकं लिहिली गेली। काही दिवसापूर्वी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या हस्ते माझ्या पुस्तकाचं हरिनारायण देशमुख
सेनापती यांचं पुस्तक प्रकाशित झालं की जे सेनापती वीर हुतात्मा भाई कोतवाल यांच्या आझाद दस्त्यामध्ये होते. म्हणजे कुठेही जरी स्पर्श केला तरी माझं काही लेखन असेल ते स्पर्श करायला पुन्हा वीर हुतात्मा भाई कोतवाल ह्या व्यक्तीच्या जवळच जात आहे याचा मला अभिमान वाटतोय. हे सांगायला मला खूप जास्त आवडेल. आणि महत्वाची गोष्ट, मी MA BEd केलेलं आहे. खूप काही केलं असं मी म्हणणार नाही, पण माझा प्रवास 14 पुस्तकांपर्यंत पोहोचलाय. समांतर प्रतिष्ठान मार्फत महाराष्ट्र राज्यातून तुम्ही असाल, औरंगाबादची मंडळी, जालनाची असेल, तर महाराष्ट्रातून यावर्षी बरीचशी लोक आली. त्याचं कारण असं की आपण जन्माला येतो त्यावेळेला आपलं एक दातृत्व असतंय की मला ईश्वराने असेल या निसर्गाने मला जो जन्म दिलेला आहे तर मला दिलेल्याचं काहीतरी परत भेट करावी म्हणून समांतर प्रतिष्ठान. तर नमस्कार, अशा बऱ्याचशा गोष्टी सांगता येतील. जी वाहिनी असेल किंवा TV9 असेल यांच्यावर जाण्याचा योग मला त्या ठिकाणी आला आणि आज तुमच्या समोर येतोय याचे खूप मला भाग्यच असं धाबल्यासारखं वाटतंय. सर, खरोखर तुमचा परिचय ऐकून एक शिक्षक काय करू शकतो याची प्रचिती जर पाहायची असेल ते एकनाथजी देसले. मित्रांनो, कुठेही एकनाथजी देसले म्हणलं तर भाई कोतवाल हे त्याला वाक्य येतच. म्हणजे एकनाथ देसले आणि भाई कोतवाल एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्यात. ही काही अतिशोक्ती नाही, परंतु आज मी चुकून सर असा मेसेज फॉरवर्ड केला की एकनाथजी देसले फेसबुक लाईव्ह. तर दोघा तिघांनी मला फोन केला, अरे एकनाथजी देसले कोणते, भाई कोतवाल वाले का? मला हो, भाई कोतवाल वालेच. तर मित्रांनो, कारण मी पदवीला ते लावलं नाही, कारण तुम्हाला काय काय लावावं, लेखक लावावं, नाटककार लावावं, आदर्श शिक्षक लावावं, शहीद भाई कोतवाल दिग्दर्शक लावावं, हे प्रश्न पडले होते. मला आता एक वेळेस आपण हेच करू काय. तर खरोखर आज तुम्ही वेळ काढला त्याबद्दल आपण तुमचे आभार मानतो आणि आपण आपल्या मूळ विषयाकडे जाऊ. मित्रांनो, आज क्रांतीवीर भाई कोतवाल यांच्या ज्या पत्नी आहेत, आपण त्यांना वीर पत्नी म्हणतो, त्या म्हणते इंदुताई कोतवाल, इंदुताई विठ्ठल कोतवाल. मित्रांनो, काय माहित आहे का, आज आपल्याला ह्या इतिहासाचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा ह्या क्रांतिकारक असतील, महापुरुष असतील, यांचा इतिहास जगाला माहित होतो काय, परंतु त्यांच्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या, काय संसाराची होळी करणाऱ्या, त्याग बलिदान करणाऱ्या ज्या त्यांच्या पत्नी असतात, त्या पत्नी कुठंतरी पडद्याआड राहतात. तुम्हाला माहित असेल, आज राम लक्ष्मण म्हणलं, लक्ष्मणानंतर त्या उर्मिलेचा कुठं उल्लेख होत नाही काय. ही एक शोकांतिक आहे. आम्ही राम लक्ष्मण म्हणतो, पण राम सीता म्हणतो, पण लक्ष्मण उर्मिला असं कधी म्हणत नाही. तसंच आपल्या याच्याबद्दल झालेलं आहे की भाई कोतवाल यांची जी पत्नी आहे त्यांनी जो त्याग केला होता काय, जे काही कष्टाचे हालापेष्टाचे जीवन जगले होते, आणि प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री असते. आज त्याच स्त्रीला, त्याच पत्नीला आज त्यांची जयंती आहे आणि त्या निमित्त समोर आणण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर सर, तुम्हाला पहिलं आम्हाला का असं आहे की शहीद भाई कोतवाल यांच्या पत्नी इंदुमती कोतवाल यांच्याशी तुमचा मिळण्याचा किंवा भेटण्याचा प्रसंग कधी आला काय, प्रत्यक्ष तुम्ही त्यांना भेटलात का? सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. आणि त्या अगोदर आजच्या 104व्या जयंतीनिमित्त मी आदरणीय श्रीमती इंदुताई कोतवाल यांना विनम्र अभिवादन करतोय. शहीद भाई कोतवाल यांना मी अभिवादन करतोय. शहीद हिराजी पाटील यांना अभिवादन करतोय आणि आझाद दस्त्यातल्या सगळ्याच लढाईव्या क्रांतिकारकांना अभिवादन करून आजचा आपला हा कार्यक्रम आपण सुरू करूया. एक अशी ऊर्जा असते माणसाच्या जवळ की ती इतरांच्याकडून आलेली असते. खरं तर ऊर्जेचा अर्थच असा असतो की जगण्यासाठी प्रेरणा दिली. आणि मला ही प्रेरणा कशी मिळाली की मी भाग्यवान स्वतःला समजतोय की ज्या हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांच्या इतिहासाच्या पाऊलखुणा शोधण्याचा ज्या वेळेला मी प्रयत्न केला त्यावेळेला श्रीमती इंदुताई आणि जानकी जी हिराजी पाटलांची सौभाग्यवती होती, ह्या आवर्जून माझ्या मनामध्ये कुठेतरी असं घर करून राहिल्या. त्याचं कारण असं होतं की वेदना ज्या असतात त्या पुरुषापेक्षा स्त्रीला जास्त असतात, पण ती व्यक्त बऱ्याचदा करत नाही. आणि हे करत असताना इंदुताईंचा जर इतिहास बघितला तर त्याच्या अगोदर मला त्यावेळेला इंदुताईंच्या प्रत्यक्षात एखादी कथा सांगते आणि मी तिच्या बाजूला बसलोय. हा योग मला 1, 2, 3, 4 वेळा नाही आला मित्रांनो, तर खऱ्या अर्थानं मला 12 वेळा तो योग आला. शेवटच्या 2 वर्षात फक्त त्या ठिकाणी इंदुताई त्या ठिकाणी आम्हाला म्हणजे स्वास्थ्यामुळे कदाचित असतील तर ते आल्या नाही, पण त्याच्या अगोदर जो त्यांचा प्रवास होता तो सिद्धगडाला ज्या वेळेला यायच्या त्या खडकावर वरती बसायच्या, खाली आम्ही मस्त बसायचो आणि मग एक आजी माझीच कुठेतरी आणि मला एक गोष्ट सांगते
आणि तो इतिहास मनामध्ये त्यावेळेला रुजला. तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटेल, कदाचित तुम्ही म्हणाल की चेहऱ्यावरून वय तर लगेच काही लक्षात येत नाही, पण ह्या सगळ्या प्रवासामध्ये हे तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, या सगळ्या प्रवासामध्ये माझे 32 वर्षे सिद्धगडावर गेलेली आहेत. प्रत्येक वर्षी कुठल्याही वर्षी त्या ठिकाणी ड्रॉप नाही. म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाही. याचं कारण असं होतं की त्यांनी दिलेली ऊर्जा आहे, त्यांनी दिलेली प्रेरणा आहे, म्हणून मला आवर्जून त्या ठिकाणी जावं असं वाटते. 2009ला त्या गेल्या, पण त्याच्या अगोदर ज्या वेळेला त्यांच्याशी बोलायचा योग आला, संबंध आला, बसलो आम्ही ज्या वेळेला, आणि तो सहसंबंध असं वाटायचं की मी एक नातू म्हणून समोर ऐकतो आणि माझी आजी मला बऱ्याचशा गोष्टी सांगते. आणि इथंच नाही तर त्यांना प्रॅक्टिकली मला नेरळला भेटण्याचा योग आला, एकदा माथेरानला भेटण्याचा योग आला. आणि ज्या वेळेला त्यांना बघितल्यानंतर मला एक लक्षात असायचं, आपण खूपच खुजे मनाची माणसं आहोत की तब्बल एवढ्या वर्षाचा प्रवास केला, काही वर्षातच पती त्या ठिकाणी निघून गेला. ते सगळं झालं तरी सुद्धा त्या माऊलीनं हार मानली नाही, ती जगण्यासाठी प्रेरणा इतरांना देत राहील. तर ज्या वेळेला मी इंदुताईंच्या समोर बसायचो आणि बसल्यानंतर त्या 1-1.5-2 तास त्या बसलेल्या असायच्या, कारण इथं बाकीच्या गदारोळात थांबण्यापेक्षा त्या एका निवांत स्थळी जाऊन बसायच्या. त्यांचा बडेराव की माझा पतीच्यासाठी हा कार्यक्रम एवढा राबवलाय, महाराष्ट्रातून लोक आलेली आहेत, मंत्री आलेले आहेत, मुख्यमंत्री सुद्धा येऊन गेलेले आहेत, आणि हे सगळे लोक येऊन गेले तरी येतात, तरी त्याचा बडेराव तिच्याकडे कधी त्या माऊलीकडे नव्हता. आणि ती बसायची, बाजूला बसल्यानंतर मग आम्ही ती सांगत असताना जे ऐकायचो त्याच्यातून आम्ही भारावून जायचो. तर आम्हाला अशा व्यक्तीच्या संपर्कात आम्ही असायचो की वीर हुतात्मा भाई कोतवालांची ती पत्नी आणि तिचे सहचारिणी जर समोर बसते, हे स्वप्नवतच आमच्यासाठी असायचं. आम्हाला स्वप्न वाटायचं. कधी कधी आजही वाटते की खरोखर आम्ही त्यांना भेटलो होतो, खरोखर आम्ही त्यांच्या जवळ बसून हा सगळा इतिहास ऐकलाय, आणि त्याचा साक्षीदार माझ्या नयनाने ती इंदू ताईंना मी त्या ठिकाणी इंदू माऊलीला मी बघितलंय, याचा अभिमान सार्थ मला आज वाटतोच. आणि त्या दृष्टिकोनातून फक्त एकच खंत वाटते जीवनातली बरीचशी, की ज्यांनी इतिहास घडवला त्यांच्या राहिलेल्या मागच्या त्या पिढ्या, त्या मागच्या ज्या माणसांना ज्या वेदना झाल्या, त्या वेदना अतिशय भयानक होत्या. आणि त्या दृष्टिकोनातून मला आजचा दिवस असं वाटतं की तुम्ही फेसबुक लाईव्ह मधून मला वाटतं महाराष्ट्राचा कदाचित पहिला कार्यक्रम असेल तो इंदुताईंच्यावर होतोय, आणि तुमचे मी आभार मानतो. ह्या सगळ्या तमाम महाराष्ट्राच्या इतर लोकांकडून सुद्धा तुमचे आभार मानतो सर, कारण हा इतका प्रचंड प्रवास त्यांनी सहन केलेला आणि कुठेही तिचा त्या ठिकाणी गवगवा नाही. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून पुढच्या मुलाखतीमध्ये आपण चित्रपटात मी काय त्यांचा एक कॅरेक्टर स्पेशली केलं तेही तुम्हाला मी सांगेन. तर अशा पद्धतीत मी त्यांच्याशी बोलण्याचा योग आलाय, आणि तो हिंदुताईंच्या बरोबर बोललेली व्यक्ती, कारण गांधीजी आपण बघितले नाही, टिळक आपण बघितले नाही, कोतवाल सुद्धा त्या ठिकाणी आपण बघितले नाही, पण मी बघितलेली अशी व्यक्ती इतिहासातली अजरामर माऊली, की जिला मी बघितलं याचा अभिमान मला आता बोलतोय तरी मला अभिमान वाटते, कारण मी असा पुण्यवान आहे की मला त्यांच्या समोर बोलता आलं. छाती ठोकपणा याच्यामध्ये तुम्ही म्हणाले की सर तुमचा मीपणा आहे तरी चालेल, माझ्या आयुष्यात किती पदं कमवली त्याचा मला मीपणा नाही, पण इंदुताईंना भेटलो याच्यामध्ये मला 100% मला सांगायचे की मला मीपणा आहे, मला त्या ठिकाणी स्वाभिमान आहे, मला अभिमान आहे. खरोखर सर की ज्या माणसानं 1942ला क्रांती घडवली आणि शहीद म्हणून झाले, अमर झाले, अशा व्यक्तीच्या, अशा क्रांतिकारकाच्या पत्नीचा चरण स्पर्श तुम्हाला झालेला आहे. आणि तीच ऊर्जा आज बी तुमच्या बोलण्यातून, तुमच्या वागण्यातून, तुमच्या कृतीतून आम्हाला दिसत असते, आणि त्याच्यापासून आम्हाला सुद्धा प्रेरणा मिळते जरी आपण दूर असलो. परंतु भाई कोतवाल म्हणलं की कुठं काही प्रश्न पडले पहिलं तुमचं नाव येतं. तर खरोखर तुम्ही इंदुताई कोतवाल यांच्या चरणाशी स्पर्श करून तुम्ही त्यांचा आशीर्वाद घेतलेला आहे, त्यांच्या जवळ बसून भाई कोतवालांच्या आठवणी ताज्या केलेल्या आहेत. बरं सर, असं कधी त्यावेळेस तुमच्या मनात आलतं का इंदुताई सोबत बसलेले असताना की मी भाई कोतवालवर चित्रपट करीन आणि तो इतिहास परत सगळ्या जगाला दाखवेल, असं कधी त्यांच्या याच्यात आलतं का त्यावेळेस मनात तुमच्या? माझ्या मनात चित्रपट नाही, पण एक गोष्ट माझ्या मनात त्यावेळी होती. चित्रपट माझ्यासाठी खूप तशी बघायला गेली तर त्यावेळेचा जर इतिहास बघितला, कारण ज्या वेळेला त्या भेटलेले त्यावेळेला मी चरण स्पर्श त्यांचा तो केलेला आहे, ज्या वेळेला त्या भेटलेले तर तो एक अभिमानच वाटायचा. आणि त्या अशा माऊलीचा चरण स्पर्श करायला मिळतं तर विचार करा, त्या ठिकाणी विठ्ठलाचा पांडुरंगाना बाजूला रखमाई त्या ठिकाणी उभी, आणि रखमाईचं जर चरण स्पर्श करायला मिळतं तर माझ्यासारखा भाग्यवान पण. आपल्याला देव कितीही आपण काय, मला चॅलेंजिंग वाटतं कारण मी पुरोगामी विचारायचा आहे, देव कधी प्रत्यक्षात आपण आजपर्यंत पाहिला नाही, तो एक देवाविषयी असलेली आपली श्रद्धा असते. आणि त्या दिवशी पण मी समोर त्या ठिकाणी असलेली देवी नक्कीच बघितली की जिने ह्या सगळ्या प्रवाहामध्ये स्वतःला त्या ठिकाणी माझ्या आत्मसमर्पणच सगळ्यात केलं होतं. तर चित्रपटाचा जर तुम्ही मुद्दा घेतला तर नाही, तुम्हाला प्रांजळ सांगतो की त्यावेळेला गेल्या 8-10 वर्षापूर्वी चित्रपट नाही, पण ज्या वेळेला मला संधी मिळाली जिथं आदरणीय कोतवाल असतील किंवा त्यांचा आझाद दस्ता असतील की इंदुताई असतील, तर त्यांचं मोठेपण सांगण्याचा,
तर त्यावेळेला कधी तुम्ही जर बघितलं मला कुठेही असेल तर आवर्जून मी कधीही कुठल्या गोष्टी फेसबुकला ते टाकत नाही, पण त्यांच्या गोष्टी असतील त्या आवर्जून पटकन ते लगेच सकाळीच असलं उठलं तर मला जरी माहित झालं तरी पटकन टाकून देतो. त्याचं कारण असं, भाषण मी त्या ठिकाणी करायचो कुठे सिद्धगडावर, त्यावेळेला लहान होतो, मला वाटतं 5वी 6वी 7वी पासून माझा तो प्रवास सुरू झाला खऱ्या अर्थाने. त्याच्यानंतर जसं कॉलेज जीवनाला गेलो त्यानंतर मग गाणी म्हणायला लागलो तिथं, म्हणजे तो स्टेज मी कसा काबीज करत घेतला स्पष्ट बोलतो. इथले प्रॉपर लोक ऐकतही असतील त्यांनाही लक्षात येईल मी काय बोलतोय ते. तर हळूहळू मी काय केलं त्या ठिकाणी भाषणं केली, त्याच्यानंतर मग गाणी म्हणायला सुरुवात केली, डीएडला असताना गाणी म्हणायला सुरुवात केली त्या देशभक्तीपर. त्याच्यानंतर मग मी एकांकिका त्या ठिकाणी, त्याच्यानंतर महानाट्य त्या ठिकाणी केलं जे तुम्ही सगळ्यांना पहाटे अनुभवलं असेल. त्याच्यानंतर मी नाटक लिहिलं, त्यांच्यावर कथा लिहिली, त्यांच्यावर कादंबरी लिहिली, त्याच्यानंतर तुम्ही ते कादंबरीचा धन्यवाद की तुम्ही महाराष्ट्रात पोहोचवली. हे सगळं करत असताना नंतर नाटक ही खूप लांबपर्यंत झालं, म्हणजे ठाणे जिल्हा नाही तर पालघर जिल्ह्यापर्यंत ती नाटकं मी केली. माझा उद्देश एकच होता की माझ्या हुतात्म्यांचा हा जो माझ्या भूमीत जन्माला आलेला रक्ताभिषेक माझ्या भूमीत घातलेल्या माझ्याच क्रांतिकारकाचा इतिहास मला सर्वदूर न्यायचा. ठीक आहे, इतर ठिकाणी जे क्रांतिकारक झाले त्यांचे काही कार्य कमी नाही, पण कधी कधी बऱ्याचदा असं असतं की बरेच क्रांतिकारक हे उपेक्षित राहिलेले आहेत. त्या अगदी बरोबर. उपेक्षित ठेवण्यामध्ये आपला बहुजन समाजच जास्त जबाबदार आहे, हे मी या ठिकाणी लाईव्ह फेसबुकवर आणि 100% त्या ठिकाणी असं म्हणतो की मी प्रांजळ बोलतोयच आणि विश्वासपूर्वक बोलतोय. कारण त्याच्या वेळेला त्या ठिकाणी आपण इतरांचे कौतुक करा, पण हे करत असताना माझ्याच माणसाने जर रक्ताचा अभिषेक केला तर त्याचा आपण त्या ठिकाणी विस्मरण करतो, म्हणजे आपल्यासारखे त्या ठिकाणी कृतज्ञ एवढे कोणी नसणार आहेत. म्हणून मी तो प्रयत्न केला की त्याच्यानंतर नाटक जिकडे तिकडे प्रचार करता येते, जिथं जिथं लेखन करता येईल, जिथं जिथं टाकता येईल तिथं माझी हुतात्मे मी टाकले. त्याच्यानंतर मग एक विषय माझ्या मनात आला की आपण याच्यावर चित्रपट बनवूया का. चित्रपट बनवणं म्हणजे पैसा सगळ्यात महत्वाची गोष्ट, आणि हा पैसा जमवणं म्हणजे आणि करायचं म्हणजे काहीतरी एखादी शॉर्ट फिल्म करायची, बाजूला बसायचं आणि मग 4 माणसं घ्यायची, 4 टाळकी घ्यायची, कसं तरी पिक्चराइज करायचा. कोणतरी कोतवाल त्या ठिकाणी कॅरेक्टर करतो, कोणीतरी त्या ठिकाणी हिराजी पाटील करतो, हे माझ्या मनात नव्हतं. काही करायला लागलं मी इथपर्यंत ठेवलं होते की उद्या त्या ठिकाणी आपल्याला ईश्वर कृपेने वडिलांनी ठेवलेली बरीचशी इस्टेट आहे, तर ती जर वारस म्हणून मी आहे तर त्याच्यातल्या कोपऱ्या एखादा गेला आणि मला पिक्चर करावा लागला तर तो करेल मी, इथपर्यंत माझी सुरुवातीला झालं होतं. पण नंतर ईश्वर कृपेने सागर हिंदुराव सारखी व्यक्ती माझ्या प्रवासात मला साथ देण्यासाठी आली. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट की प्रवीण दत्तात्रय पाटील ह्या माणसाने सिंहाचा वाटा नव्हे तर पूर्ण सिंहच त्या ठिकाणी उचलला असं मला म्हणायला हरकत नाही. आणि ती ऊर्जा मग घेऊन मी भाई कोतवाल हा बिग बजेट चित्रपट, ज्याच्यामध्ये अशोक पत्की सारखं सरकार, मी ठरवलं होतं की क्वालिटी मोस्ट इम्पॉर्टंट. तर तुमची क्वालिटी नसेल, नुसती क्वांटिटी वाढली त्याचा अर्थ काहीच नसते. म्हणून क्वालिटीसाठी मी काय केलं की आदर्श शिंदे सारख्या गायकांचं, ज्येष्ठ गायकांचं, सुरेश वाडकर सरांच्या असतील अशा ज्यांचे गाजलेले स्वप्नील बांदोडकर असतील, ज्ञानेश आपले ते काय त्यांचं लक्षात नाही राहिलं, सॉरी, तर ती अशी मोठी कलाकार मंडळी मी त्याच्यामध्ये घेतली. निशिकांत वाड मॅडम असतील, कमलेश सावंत असतील, अरुणजी नलावडे सर कॅरेक्टर, आशुतोष पत्की असतील, आणि सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर जे मी कमीत कमी 30-35 कॅरेक्टर इंडस्ट्रीमध्ये टॉपचे बघितले, त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा ज्ञानेश्वर मेश्राम त्या ठिकाणी होते, त्यांना त्या ठिकाणी आपण घेतले. आणि ह्याच्यात महत्वाची गोष्ट की मग 25-30 कॅरेक्टर बघितले केवळ इंदुताईंसाठी. माझ्या मनात असलेली माझी माऊली जी आहे ती माऊली मला अशाच पद्धतीत पाहिजे आणि तिचा त्याग आहे तो मला दाखवायचा होता. म्हणून तुम्ही येत्या थिएटरला चित्रपटाला काही काळात तो तुम्हाला सगळ्या चॅनलवरही पाहायला मिळणार आहे, युट्यूबला पाहायला मिळणार आहे. पण त्यावेळेला तुम्ही प्रांजल मला बिंदास फोन करा, मला बिंदास बोला का सर तुम्ही बोलले ते चुकीचे बोलले, कारण ते कॅरेक्टर मी घेतलं ज्या याच्यावर गिनीज बुक मध्ये नोंद होण्यासारखे ऋतुजा बागवे, ज्याच्या नाटकाचं नाव सगळीकडे झालं आणि जिचं कॅरेक्टर मला मोस्टली त्याच इंदुताईंच्या, तर मला दिखावा, कुठेतरी स्मार्टनेस, कुठेतरी त्या ठिकाणी सुंदरता, ह्या गोष्टी महत्वाच्या नव्हत्या. त्याच्यामध्ये असा भारदस्त चेहरा पाहिजे होता आणि तो चेहरा मी मिळवला. त्या दिवशी मला समाधान झालं की मी माझ्या त्या ठिकाणी असलेल्या मनातली हिंदुताई मी शोधली. आणि आता खऱ्या अर्थानं ही जोडी जी मला इम्पॉर्टंट होती ती जोडी मी त्या ठिकाणी घेतली. आणि मग तुम्ही म्हणता की चित्रपट कुठं माझ्या मनात होता का, नाही, तो चित्रपट तयार झाला होता ऑलरेडी माझ्या मनात. खरं तर तो चित्रपट कधी तयार झाला तर 4थी 5वी 6वी 7वीला जो ज्या वेळेला मी होतो भाषण करायचो त्यावेळेला चित्रपट तयार झाला होता. हा चित्रपट फक्त पडद्यावर आलाय, पण माझ्या मनातला चित्रपट अगोदरच तयार झाला होता असं मला वाटतं. खूपच प्रेरणादायी आहे सर. पण असं वाटतं की जर इंदुताईच्या काळामध्ये जर भाई कोतवाल आला असता, शेत भाई कोतवाल, तो सोने पे सुहागाच होत. चला असो काय असो, तरी पण खूप हे सर. तर इंदुताई बद्दल आपल्याला बोलताना इंदुताई, इंदुमती यांचं विवाहापूर्वी काय म्हणजे विवाहापूर्वीचे इंदू
लग्नापूर्वीच्या इंदुमती यांचं आयुष्य कसं होतं किंवा त्या कशा परिस्थितीतल्या होत्या लग्नापूर्वीच्या? महत्वाची गोष्ट अशी की बऱ्याचदा असं आपण म्हणतोय की आता जी लग्न जमतात आत्ताची, तर तुल्यबल त्या ठिकाणी बघितलं जातं. जे कॅरेक्टर कसं बघितलं जातंय, तुल्य म्हणजे पैसा आहे. माझं तर म्हणणं असं आहे की बऱ्याचदा असं काही लोक म्हणतील की नाही सर तुम्ही चुकीचं म्हणता, तर पण नाही. कारण इंजिनियर असेल तर त्या ठिकाणी एखादा इंजिनियर जर असेल तर त्या ठिकाणी मोस्टली असं केलं जातं 4थी 5वीची 6वी 7वीची मुलगी केली जाते का? असं क्वचित महाराष्ट्राचं उदाहरण असेल, बरोबर, ते झालं. म्हणजे मी बॅकला का जातो की त्याच्या अगोदर त्याची पार्श्वभूमी थोडक्यात मी सांगते. हे यासाठी सांगतोय मी की इंदुताई इयत्ता 4थी शिकलेल्या, पण ज्या ठिकाणी राहायच्या तर विचार करा, ज्या 1912च्या दरम्यान एखाद्या घरामध्ये 4 व्हीलर आहे, थोडासा विचार करा आपण, 4 व्हीलर आहे, असा प्रशस्त आता असा पुण्यामध्ये बांगला आहे खडकीच्या आसपास, मोठी गार्डन आहे. किती वर्ष बोलतोय लक्षात घ्या. 1912 100 वर्षाच्या पूर्वीचा काळ म्हणतोय लक्षात. आणि त्यावेळेचा काळ फक्त आठवा की आजचे आपण विचार करतो माझ्याकडे 4 व्हीलर, त्या काय गाड्या असतील, पण त्यावेळची 4 व्हीलर असल्या पुण्यामध्ये असं म्हणतात की पुण्यामध्ये महाराष्ट्रीयांच्या 12 गाड्या होत्या, त्याच्यातली ती एक गाडी होती. आणि ती एक गाडी कोणाची होती? डॉक्टर तुकाराम तिर्लारपूरकर. आणि ह्या डॉक्टर होते ते. ते श्रीमंतीचा, मला श्रीमंत हा शब्द नाही वापरायचा, कारण त्यांच्या मनाची श्रीमंती त्यांच्या बंगल्याने गाड्यापेक्षा मोठी होती, ते मला पुढे सांगायचे सगळ्यात महत्वाचं. म्हणजे सदन व्यक्ती होते. तर डॉक्टर तुकाराम तिर्लारपूरकर यांची नात म्हणजे इंदुताई कोतवाल, म्हणजे ठमाबाई लिंगप्पा भंडार. आता तुमच्या लक्षात आलं असेल की इंदुताईंचं लग्नाच्या पूर्वीचं नाव जे होतं ते होतं ठमाबाई लिंगप्पा भंडार. हे सगळ्यात महत्वाचं आहे, यासाठी सांगतोय. आणि तुम्हाला अजूनही सांगतोय की त्या हिंदू तेलुगू म्हणून त्या ठिकाणी त्यांचा जो शाळा सोडल्याचा दाखला आहे, तो दाखला या ठिकाणी माझ्याकडे उपलब्ध आहे. शाळा सोडल्याचा दाखला तो माझ्याकडे उपलब्ध आहे. आणि तो दाखला जो आहे त्याच्यावर सरळ सरळ लिहिलंय की त्यांचं पूर्ण नाव, त्यांचा जन्म, शाळेतला प्रवेश, सगळ्या गोष्टी. तर एक विचार करा. आणि इयत्ता 4थी मध्ये त्यांनी 4थी पर्यंतचं शिक्षण घेतलंय. आता ह्या दृष्टिकोनातून जर विचार केला, पुण्यासारख्या ठिकाणी 4थी शिक्षा, आता मला सांगा गेल्या 25-30 वर्षापूर्वी आपल्याकडच्या त्यांच्या तत्कालीन याच्यातल्या पहिली सुद्धा झालेल्या त्या ठिकाणी नाहीयेत महिला. कधी झाल्या होत्या त्या? 100 वर्षापूर्वी. म्हणजे आपण जर विचार केला तर त्या अशिक्षित होत्या का? म्हणजे त्यांची आपण म्हणतो 4थी म्हणजे आजच्या त्या 15वी किंवा 12वी तरी पकडूया आपण, आजच्या 12वी झालेल्या. आणि त्याविषयी 7वी म्हणजे आता तुम्हाला सांगायला हरकत नाही, पुढचा मी प्रवास सांगतोय त्यांचा. तर त्या अतिशय आलिशान चांगल्या बंगल्यात राहणाऱ्या, अतिशय चांगल्या पद्धतीत बंगल्यात राहणाऱ्या त्या. आणि त्या बंगल्यात राहत असताना त्यांना जे काही आयुष आराम होतं ते तुम्ही विचार करू शकत नाही. त्याचं कारण वेगळं होतं. तुम्ही असं म्हणाल की मग तिर्लारपूरकर पुण्याचे, मग त्या ठिकाणी त्या कुठे राहायच्या, हा प्रश्न तर निर्माण झाला पाहिजे आपल्या मनात. तिर्लारपूरकरांना 2 मुली, आणि 2 मुली असल्या कारणानं आता मला मुलगा नाही म्हणून त्यांनी काय केलं, मुलींची लग्न पुण्याच्या त्यांच्या जो परिसर होता त्याच्या परिसरामध्ये दोन्ही मुलींचं त्या ठिकाणी लग्न लावून दिलं, तिर्लारपूरकरांच्या मुलीच. आणि लावून दिल्यानंतर मग ज्यावेळेला त्या मुलींना मुली झाल्या किंवा मुलं झाल्या, कारण त्याचा एक इंदुताईंचा शंकर म्हणून भाऊही होता, तर त्यावेळेला ही सगळी मुलं कुठे असायची? आजोबाकडे असायची. म्हणजे त्या दृष्टिकोनातून ही सगळी मुलं आजोबाकडे असल्यानंतर मला सांगा, आपल्या घरापेक्षा आजोबांच्या किंवा आजोळला जास्तीत जास्त मुलांच्यावर जास्तीत जास्त जीवाने प्रेम केलं जातं, जिव्हाळा असतो ते. मग इंदुताई कशा लाडामध्ये वाढल्या असतील याचा फक्त आपण विचार करू शकतो. गाडीमध्ये फिरणं म्हणजे आज आपण बघतो, चित्रपट म्हणून बघतोय, बऱ्याचशा गोष्टी बघतो, त्यावेळेला तो ऍटिट्यूड काय असतो त्या गाडीमधल्या फिरणाऱ्या एखाद्या मुली. तर त्या दृष्टिकोनातून जर विचार केला आपण, तर आपल्या लक्षात यायला पाहिजे की आपण कुठल्या माणसाच्या संदर्भात आज विचार करतोय. विचार करा, म्हणजे तत्कालीन परिस्थितीची इंदुताई जर बघितली तर आत्ताची कोण असते का, तिच्या पिढ्या कोण असत्या, इंदुताई तेव्हाची आणि आजची. मग त्या दृष्टिकोनातून आज तिच्या बऱ्याचशा नावावर फॅक्टरी असतात सर, बरोबर. आणि त्या फॅक्टरी असल्यानंतर त्या दृष्टिकोनातून आपण काय विचार केला असता की आज त्यांना हे करण्याची काही गरज नव्हती, बरोबर. तर त्या दृष्टिकोनातून आपण एक विचार केला पाहिजे. चार्जिंग कमी झाली तर त्या दृष्टिकोनातून एक विचार करूया की इंदुताई ह्या अतिशय सधन घरात जन्माला आलेल्या
अतिशय चांगल्या परिस्थितीत असलेल्या, चांगल्या ठिकाणी त्या ठिकाणी असलेली शाळा जी आहे त्यांची, ती आळे गावकर म्हणून शाळा, त्यावेळची प्राथमिक शाळा प्रसिद्ध, म्हणजे हायस्कूल. लक्षात घ्या, आता आपण ज्या शाळा, आपल्या जिल्हा परिषद शाळा अशा दृष्टिकोनातून आपण विचार करत असतोय, तर त्यावेळेला तत्कालीन परिस्थितीचा जर विचार जर आपण केला, तर त्या विचार केल्यानंतर लक्षात येतं की त्या हायस्कूलला शिकल्या. त्यावेळेला आपली मुलं, आपल्याकडे हायस्कूल कधी आले एवढे मला सांग, आपल्याकडे आता आता कुठेतरी आपल्या तालुक्यांच्या मध्ये ह्या सगळ्या गोष्टी. तर अशा चांगल्या ठिकाणी राहिलेल्या, वावरलेल्या इंदुताई. तर अशा पद्धतीत त्यांचं जीवन सुरुवातीचं, त्याच्यानंतर पुढे पुढे आपण पाहणारच आहोत. म्हणजे एकंदरीत सधन कुटुंबात जन्मलेल्या, चांगल्या संस्कारात वाढलेल्या आणि श्रीमंती मनाची आणि धनाची असलेल्या अशा कुटुंबामध्ये इंदुताईचं बालपण गेलं. काय लग्नाच्या पूर्वीचं आयुष्य सुद्धा त्या अशा चांगल्या घरामध्ये गेलं. तर तुकाराम तिर्लापूरकर यांनी इंदुताईचा विवाह विठ्ठल कोतवाल यांच्याशी जमवला. तर विठ्ठल कोतवाल हे वकील होते म्हणून जमाला होता की बाकीचं काही बॅकग्राऊंड पाहिलं होतं त्यांनी? बाबा चांगला वकील आहे, पैसा कमवल. थोडीशी गंमत तुम्हाला मी सांगतोय की आपण एखादा चित्रपट बघतो, असं सगळे प्रकरण आहे. आताचं प्रकरण जे मी तुम्हाला सांगतो, म्हणजे आता जे झाले प्रकरण म्हणण्यापेक्षा मला आनंद वाटतो हा पूर्ण इतिहास त्यांचा बघितल्यानंतर, की कधीतरी त्यांच्या जीवनामध्ये खूप आनंद होता. तुम्हाला त्याचा एक थोडा मागचा इतिहास सांगते. कारण इथं बघा, प्रत्येक पुरुषाच्या मागे हा स्त्रीचा हात असतो. अगदी बरोबर. व्यक्तीच्या माझं जर विचारलं तरी मी तुम्हाला 100% हा शब्द देऊ शकतो. आणि त्या दृष्टिकोनातून इंदुताईचा जर आपण इतिहास त्या ठिकाणी बघितला, तर त्याच्या मागचं कारण असं की डॉक्टर तिर्लापूरकर आणि विठ्ठल लक्ष्मण कोतवाल यांचा संबंध कसा आला, याच्यानंतर आपलं पुढचं त्या ठिकाणी चर्चा करता येईल, आपल्याला बोलतंय. त्याचं कारण असं की त्यावेळेची व्हर्नॅक्युलर परीक्षा होती 7वीची, ती पुण्यामध्ये विठ्ठल लक्ष्मण कोतवाल हे पहिले आले होते. विचार करा, जिल्ह्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये, आणि त्यावेळेला ते पहिले आले होते. एक साधी आणि सोपी गोष्ट की पुणे ही कसली साहित्याची नगरी, शिक्षणाची नगरी. त्या शिक्षणाच्या नगरीमध्ये एका नाभिक समाजाचा एक 7वी पास झालेला विद्यार्थी पहिला येतो. 7वी पास होणं किंवा ही मोठी बाब मी म्हणणार नाही, पण पहिला येतो किती मोठी गोष्ट. आणि त्यावेळेला डॉक्टर तिर्लापूरकर आणि त्यांच्या म्हणजे पुण्यामध्ये ज्या वेळेला त्या ठिकाणी सत्कार झाला, पूर्ण पुणेकरांनीच ठेवलेला सत्कार, म्हणजे पुण्यामध्ये एक अव्वल आलेला पोरगा त्याचा सत्कार, आणि तो सत्काराला त्यावेळेला कोण होते? डॉक्टर तिर्लापूरकर होते. त्याने जवळून तो सत्कार त्यांचा बघितला होता. हे सगळं झालं थोडंसं मागचं. त्याच्यानंतर त्या ठिकाणी कोतवाल ज्या वेळेला पुढे गेले, 10वी झाली, ह्या सगळ्या प्रवाहात गेल्यानंतर, कारण आता तुम्ही म्हणाल की असे हे शब्द तुम्ही का वापरता, त्यांच्या उठाठी चालू झाल्या. बरोबर. आताची मुलं काय करतील? टिकटॉक बघतील, बाकीच्या गोष्टी करतील, इथे नको ते धंदे करतील. त्यावेळेला त्यांच्या उठाठी काय चालू झाल्या की देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी मला काय करताय, म्हणजे जो मुंबईला जाऊन त्या ठिकाणी पिस्तूल घेऊन त्या अधिकाऱ्याला मारण्याचा विषय असेल, किंवा इथं लेख लिहिण्याचा विषय असेल, किंवा इथं बंड करण्याचा विषय असेल, त्या सगळ्या गोष्टी चालू असताना घरच्या माणसाने विचार केला. आज काय आपण काय विचार करतो? आजही तसं, हा पोरग लबाड जास्त वागत चालला, नको त्या गोष्टी पडत चालला, तर त्याचं लग्न करून टाका, त्याला गुंतवून टाका. हा महत्वाचा मुद्दा असायचा ना. तोच मुद्दा त्यावेळेला पण उलट होतं. त्यावेळेला स्वातंत्र्यासाठी गडबड गोंधळ करणारा मुलगा, त्याला एकत्र आणलं पाहिजे म्हणून त्या दृष्टिकोनातून काय केलं, त्या ठिकाणी लग्न जमवायचं ठरलं. मग स्थळ कुठलं? अजून एक ज्याचं ह्या सगळ्या इतिहासामध्ये योगदान येते, गौरू आत्या, जी डॉक्टर तिर्लापूरकर यांनी त्यांना बहीण मानली होत्या. आणि मग ज्या वेळेला हा विषय, आणि तुम्हाला सांगायला हरकत नाही की शिक्षणाला सुद्धा खूप मदत डॉक्टर तिर्लापूरकरांनी कोणाला केलेली? कोतवाला नाही केली, हे आपल्याला दिसतं. आणि मग त्यावेळेला एक विचार केला, जरी मदत केली किंवा नुसते 10वी झाले किंवा वकिली झाले, तरी माझी नात एखाद्या करोडपतीच्या घरामध्ये गेली पाहिजे. ही कुठली माइंड आजच्या पिढीचा किंवा आजच्या लोकांचा असेल. मग त्यावेळेला हे जे लग्न जमायला गेलं ते कसं तुम्हाला सांगते. त्याच्या अगोदर ज्या वेळेला कोतवाल यायची, त्यावेळेला त्या ठिकाणी लपाछपीचा शंकराबरोबर ज्या वेळेला इंदुताई त्या ठिकाणी खेळ खेळायची, त्यावेळेला एकदा अशी गोष्ट झालेली की ज्या वेळेला लपाछपी खेळत असताना इंदुताई पळत आले आणि कोणाला धडकले असतील? विठ्ठल लक्ष्मण कोतवाल यांना धडकले असतील. तो मुद्दा मी चित्रपटात सुद्धा दाखवले. हो, एखादं ज्या ठिकाणी जरी क्रांतिकारी केलं असेल, त्याचं वैयक्तिक जीवन सुद्धा आनंदाचं दाखवायला पाहिजे आहेच. तर त्यावेळेला त्यांना ती धडक लागल्यानंतर दोघांची नजरानजर त्यावेळेला झाली, पण ती प्रेम वगैरे भानगडी तेव्हा नव्हती, लक्षात घ्या. ते बरेचसे लोक त्याच्यातून काहीतरी वेगळा विचार करतील. तर त्याच्यामध्ये कशी एक आत्मीयता निर्माण झाली. म्हणजे ज्या वेळेला गौरूताईंनी हा स्थळ सुचवलं, कोतवालांना विचारलं असं स्थळ, त्यावेळेला कोतवाल फक्त गालात असले, मला काही सांगू नका, याचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या की मला पसंत आहे मुलगी.
म्हणजे कधी जास्त काय बघितलं, ज्या ज्या वेळेला फक्त तिर्लापूरकरांची, आणि मग तिर्लापूरकरांनी इंदुताईंना त्या ठिकाणी सांगितलं की मला कोतवालांच्या संदर्भात विचार करायचे लागले, आणि मी इंदुताईनेच विचारलं. पण विचारल्यानंतर काय झालं की समोरचं तिर्लापूरकर हे, याचा अर्थ काय होतंय की श्रीमंतीचा गर्व नव्हता, त्यांनी विद्येला त्या ठिकाणी जास्तीत जास्त महत्व दिलं, आणि हे लग्न यांचं दोघांचं झालं. आणि तुम्हाला सांगायला हरकत नाही, 18 वर्षाचे कोतवाल होते आणि 12 वर्षाची इंदुताई होती त्यावेळेला, कारण अशा पद्धतीत ती लग्न व्हायची. आणि 12 वर्षाच्या मुलीला काय तेवढं ज्ञान नसेल, पण लक्षात ठेवा रक्तात असायला लागतंय. लग्न झाल्यानंतर प्रभाव बघा सगळा कसा येतो. म्हणजे तुम्ही जरी त्या ठिकाणी महाले काकांच्या घरचा इतिहास बघितला, कारण आपल्याला इथं बोलायचं इंदुताईबद्दल बोलणं झालं तरी मला असं पुस्तकं त्या ठिकाणी समोर वाचून घ्यायचे, बोलायचं बोललं तरी मी 5 तास बोलेल मित्रांनो, प्रांजळ सांगते तुम्हाला, कारण तिच्या त्या माऊलीच्या विषयी काय बोलावं हा प्रश्न पडतोय. आणि म्हणून ज्यावेळेला महाले काकांचा इतिहास असेल तर मग ती 12 वर्षाची मुलगी नववधू घरी आल्यानंतर काही दिवसातच तिला लक्षात आलं की अरे मी ज्याच्याशी लग्न केलंय त्याचं वय आता 18 जरी असेल तरी त्याचं काम आता 48 वर्षाच्या माणसाच्या पर्यंत आहे. म्हणजे इथं त्याच वयामध्ये शिक्षण परिषद घेणं किंवा व्यायामशाळा करणं हे कोणाला आपला विश्वास तरी ठेवू शकतोय. त्याच्यामध्ये मला छत्रपती संभाजीराजे दिसतात. म्हणजे शिवाजीचा आदर्श त्या ठिकाणी आहेत, पण त्या ठिकाणी मला ज्यावेळेला विठ्ठलरावांचा विचार येतो त्यावेळेला मला संभाजीराजे दिसतात त्यावेळेला, कारण तो इतिहास अशा पद्धतीचा आहे. आणि म्हणून हे लग्न असंच जमलं. आणि तुम्हाला सांगायला हरकत नाही, हे लग्न आणि साध्या आणि सोप्या सत्य शोधक समाज जे तुम्हाला माहिती आहे त्या ठिकाणी ज्योतिबा फुलेंच्या दृष्टिकोनातून जो लग्न समारोह होता, सगळ्याला फाटा देऊन म्हणजे पुरोगामित्व ज्याला म्हणतात त्या पुरोगामित्वाला त्या ठिकाणी नतमस्तक होऊन त्या ठिकाणी ते लग्न झालं होतं पुणे या ठिकाणी. आणि म्हणून त्या दृष्टिकोनात आपण विचार जर केला तर भवानी पेठेमध्ये जर लग्न लावलं तरी कमी माणसं, जे आता कोरोनाने जे आपल्याला आज शिकवलं ते त्यांनी ते 100 वर्षापूर्वी करून दाखवलंय, हे महत्वाचं लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने त्यांचा विवाह झाला. म्हणजे सर की खरोखर, कारण भाई कोतवाल यांनी आपल्या स्वतःच्या बहिणीचं लग्न सुद्धा खूपच कमी पैशात केलं होतं. याच्याहून त्यांनी सुद्धा स्वतःचं लग्न कसं केलं असेल हे आपण तर निश्चितच विचार केला कळू शकतं. तर लग्न झाल्यानंतर त्यांच्या सुखी संसारावर जे काही 2 फुलं उमगले होते, एक मुलगा आणि एक मुलगी. सर त्या मुलाचं आणि त्या मुलीचं कुठं आम्हाला अजून काही भेटलेलं नाही, किंवा कुठं काय झालं त्यांचं, कुठपर्यंत आयुष्य जगले, तर त्यांच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? महत्वाचा मुद्दा असा, इतिहास हा जर सांगितला तर डोळ्यामध्ये आसू येतील आपल्या. कारण बऱ्याचदा मी हा विचार करतोय की एखाद्या माऊलीनं सहन करावं तर किती, ठीक आहे, एक असं म्हणेल मी की स्वाभिमानानं ती माऊली का जगायला लागली की माझ्या पतीनं देशासाठी त्या ठिकाणी देह अर्पण केलंय, देशासाठी बलिदान दिलंय. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, पण त्या माऊलीच्या पदरात 2 जी फुलं टाकली होती, तर ईश्वरानं अशा कुठल्या उद्देशाने ती फुलं तिच्यापासून हिरावून नेली हा प्रश्न माझ्या मनामध्ये आयुष्यभर राहिलेला. त्याचं कारण असं की जागृती नावाची त्यांची मुलगी होती. म्हणजे ज्या वेळेला ह्या लढ्यामध्ये कोतवाल होते, लढ्यात असताना म्हणजे ते भूमिगत झाले त्यावेळेला क्रांती लढा तर त्यांच्या जीवनभर होता, जन्मापासून तर त्यांच्या हुतात्म्यापर्यंत त्यांचा लढा चालूच होता. असं नाही की त्यांच्या जन्मामध्ये जन्म झाला आणि ते एकदम सुखी सगळ्या गोष्टी होत्या, लढा होता. तर लढा तो त्यांच्या वडिलांच्या लक्ष्मणरावांच्या दृष्टिकोनातून सुद्धा चालू होता, जो लिंगोजी रावांच्या काळापासून त्या ठिकाणी चालू होता, आणि त्या ठिकाणी बाळाजी रावांच्या काळापासूनच चालू होता. त्याचं कारण असं की कर्नाटकमधून इथपर्यंत पोहोचलेली ही नाभिक समाजातली ही माणसं इथं येऊन इतिहास घडवतात, हे आपल्याला किती स्वाभिमानानं सांगायला हवं. आणि त्यावेळेला जागृती नावाची त्यांची मुलगी होती. मित्रांनो, सांगायला अतिशय दुःख आणि वेदना होतात की ज्या वेळेला 2च महिन्याची असताना हे क्रांती लढ्यामध्ये होते, आणि 2च महिन्याची असताना ही मुलगी देवाघरी गेलेली. विचार करा, 2 महिन्याची मुलगी जागृती ही गेली, आणि दुर्दैव ह्याच गोष्टीचं वाटतंय की गेले तरी तिच्या बापाला सुद्धा माहित नाही झालं. मित्रांनो, शेवटच्या क्षणापर्यंत कोतवालांना सुद्धा कधीच माहिती झालं नाही की तुमची मुलगी गेली. किती खंत आणि किती वेदना असतील ह्या माऊलीला सुद्धा. आणि कुठेतरी त्यांचा आत्मा असेल तर आजपर्यंत बोलत असेल की माझी मुलगी, माझा मुलगा कुठेतरी सुखी जगत असेल किंवा त्यांच्या पिढ्या वाढत असतील. अकल्पित, या सगळ्या गोष्टी अकल्पित या कल्पनेच्या पलीकडेच मित्र. हे झालं मुलीच्या संदर्भात. आणि म्हणून सांगायला हरकत नाही, 18 तारखेला मी शूट चालू करण्याचा उद्देश होता की चित्रपट मी कमीत कमी 22 दिवस पुढे ढकलला होता. मित्रांनो, सांगायला अभिमान वाटतोय की त्या जागृती नावाच्या मुलीला मला श्रद्धांजली अर्पण करायची होती, म्हणून माझी शूटिंगचा पहिला दिवस होता तो त्या ठिकाणी तिच्या पुण्यतिथीचा दिवस होता मित्रांनो. आणि ह्या दृष्टिकोनातून शूटिंग मी 22 दिवस पुढे यासाठी ढकललं की माझ्या इथं सगळं चालू होतं, ह्या मनात चालू होतं. असलेल्या माझ्या 1000-1200 लोकांना काहीच म्हणजे सगळं म्हणजे त्याला माहितच नव्हतं की मी काय करणार आहे, तर मी असं का करतोय की अरे सगळी तयारी झाली 22 दिवस का पुढे ढकलतात.
पण ते माझ्या मनात होतं, मी कधी बोलूनही दाखवलं नाही. जे मला करायचं होतं ते मी ते त्या दिवशी करून दाखवलं. आणि मित्रांनो, 2 महिन्याची असताना ही मुलगी गेली. आणि मग त्या माऊलीला काय वेदना झाल्या असतील, त्यांच्या मनावर काय आघात झाला असेल, आघात झाला असेल, आणि तो पती पचवला. जवळ नाही, पती भूमिगत आहे, घरामध्ये मुलगी वारलेली आहे, ती बी 2 महिन्याची बाळ आहे, आणि ती बाई सुद्धा किती कवळी असेल. म्हणजे 2 महिन्याचं बाळ म्हणजे त्यांची सुद्धा प्रकृतीचा विचार करा ना. विचार त्या जर केला काळामध्ये तो आघात झालेला आहे. आणि मग ह्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर तो एक पहिला आघात झाला. पहिला आघात तो झाला, पण जो पुढचा आघात जो असतोय, जो झाला तो मित्रांनो भयंकर झाला. लक्षात घ्या, त्याच्यानंतर त्यांचा भारत नावाचा मुलगा होता, पहिला मुलगा त्यांचा भारत नावाचा. आज जर नीट विचार जर केला तर मित्रांनो, तत्कालीन परिस्थितीमध्ये असलेली नावं कोणती? हो, अतिशय दुःखदायक घटना जी असेल सगळ्यात जास्त, प्रत्येक माऊलीला असं जर स्वतःचं पोटचं लेकरू ज्या वेळेला जाते त्याला अति दुःख होत असतं. आणि 1959 रोजी सांगायला खूपच दुःख याचं होतंय की त्यांचे वडील ज्या ठिकाणी चिंतन करण्यासाठी बसायचे, जो पॉइंट, आता बरीचशी लोक वेगवेगळी कारणं सांगतात, पण त्यावेळेला बरीच लोक म्हणतात त्या पॉइंटवरून पाय घसरून त्या ठिकाणी भारतचा मृत्यू झाला. तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा शंका कुशंका आहेत. पण ज्या दिवशी माऊलीच्या पोटचं लेकरू ज्या वेळेला गेलं, तो दिवस म्हणजे तिच्या जीवनातला भयानक दिवस होता. आणि त्या भयानक दिवसामध्ये विचार करा, आतापर्यंत कधी विचलित त्या झाल्या नव्हत्या. इंदुताई बरीचशी दुःख आली, समाजाने त्या ठिकाणी लाथाडलं, त्या ठिकाणी पतीनं तर देशासाठी समर्पण केलं होतं, तरी पण समाजाने त्यांना त्या ठिकाणी दुर्लक्षित केलं. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी नंतर तुम्हाला मी सांगेलच जर आपल्याला वेळ पुरला सगळ्या गोष्टी. ज्यावेळेला भारत त्या ठिकाणी पाय घसरून पडला असं म्हणूया आपण, पण मला असं वाटतं नसेल तर फक्त माझं मत मी व्यक्त करतोय की या सगळ्या दुःख, दरिद्री आणि बापाने केलेलं एवढं मोठं त्याग होता, त्या त्यागातून काय मिळालं मला किंवा माझ्या कुटुंबाला, की वेदना सतत सदैव तशाच राहिल्या, त्या कधी भरल्याच नाहीत, त्या अशा वाहतच राहिल्या. आणि मग त्या दृष्टिकोनातून असं मला वाटतं की स्वतःला संपवलं तर नाही ना त्याने, असं मला कधी कधी वाटतंय. आणि मग त्यानंतर जे माऊलीचं जीवन आहे ते भयानक झालं. तर तुम्हाला सांगायला हरकत नाही की ती माऊली नंतर स्वतः म्हणजे अतिशय भयानक परिस्थितीला सामोरी गेली. म्हणजे मानसिक स्थिती बिघडली, याचा अर्थ आपल्याला कळत असेल किंवा आपल्याला सांगायची मला गरज पडत नाही. बरोबर. हे ऐकायला हे कोणालाही माहिती नसेल कदाचित. आणि मानसिक स्थिती बिघडल्यानंतर तुम्हाला हिंगणे येथे मनशांती केंद्र होतं, त्या मनशांती केंद्रात, आता मनशांती केंद्र नाव देऊया त्याला आपण फक्त, त्या मनशांती केंद्रामध्ये त्या माऊलीला ठेवण्यात आलं. आणि आपण प्रतारणा आणि एखाद्या व्यक्तीनं केलेल्या त्यागाचं परिमार्जन कशात व्हायला पाहिजे? सुखात व्हायला पाहिजे. तर ते दुःखात अजून कसं झालं की त्यांनी जो ठेवलेला, कारण उदरनिर्वाहासाठी काही साधनच नव्हतं त्या माऊलीकडे नंतर. आणि सांगायला हरकत नाही, माथेरान नागरी सहकारी पतपेढीमध्ये त्या नोकरीला पण लागल्या स्वातंत्र्यानंतर. का? आपले राहिलेल्या ज्या सासूबाई असतील बघा, त्याच वेळेला एखाद्या माऊलीने विचार केला असता तर प्रत्येकाने हे तर आवर्जून ऐका, त्या माऊलीने एखाद्याने विचार केला असेल तर माझं इथं कोणीच नाहीये आणि तिकडे माझ्या आजोबाची गडगंजी अशी संपत्ती पडलेली, मग आता इथं कोणीच नाही तर मग मी का राहू? पण नाही, कोतवालांच्या स्मृती ज्या होत्या, कारण त्या त्यांना जगण्यासाठी प्रेरणा देत होत्या, त्या माथेरानला राहिल्या. दुसरी महत्वाची गोष्ट की त्या कृतज्ञता त्यांच्या मनामनात भरलेली होती. का? तर आपल्या त्या ठिकाणी असलेले सासरे, आपली असलेली सासूबाई यांचं कोण बघणार पुढचं आयुष्य? मग त्या दृष्टिकोनातून नागरी सहकारी त्या पतपेढीमध्ये कामाला लागल्या. आणि कामाला लागल्यानंतर स्थापन केली होती ना, हा भाई कोतवालांनी स्थापन केलेल्या पतपेढीमध्ये. ही महत्वाची गोष्ट की पतीने स्थापन केलेल्या त्या पतपेढीमध्ये त्या ठिकाणी एक क्लर्क म्हणून त्या कामाला राहिल्या मित्रांनो, ज्या ठिकाणी त्याच्या मालक पाहिजेत होत्या, संचालक पाहिजेत होत्या. हा वादाचा विषय नाही, पण मी त्या दृष्टिकोनातून माझं म्हणणं नाहीये. तर त्या ठिकाणी त्या कामाला लागल्या. नंतर भविष्यामध्ये तर अतिशय बिकट परिस्थिती आली. का कामातून निघाल्या किंवा का कामातून बाहेर पडल्या हे गुलदस्त्यातच सगळं राहिलेलं आहे, याच्यामध्ये उत्तर अजून आहे. आणि त्याच्यानंतरची परिस्थिती अशी की ते उदरनिर्वाह करण्यासाठी मग कुठेतरी आपल्या घरामध्ये भाडोत्री ठेवूया, आणि भाडोत्री ठेवल्यानंतर आपण काय करूया, त्याच्या येणारं जे भाडं असेल त्या भाड्यातून काहीतरी आपल्याला काय करता येईल. मित्रांनो, पुढचा काळ तर भयानक होता. त्यांचं लेटर आहे आणि त्या लेटरवर त्यांच्या सह्या सुद्धा आहेत, लिहिलेले जे आहे ते. तिथल्या भाडोत्र्यांनी त्यांचं घर हडप केलं. स्वातंत्र्य सैनिकाच्या पत्नीचं घर, जिचं एकमेव शेवटचं साधन होतं राहायचं, ते साधन हडप केलं. हडप केल्यानंतर त्या माऊलीला घर सोडावं लागलं. आणि ताराबाई आवरादे ह्या त्यांच्या खडकीमधल्या बहिणी होत्या, त्यांच्याकडे त्यांना आयुष्य घालवायला लागलं.
विचार करा. आपण काय देतोय? म्हणजे ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवलं त्यांच्या कुटुंबाची अशी अवहेलना होत असेल तर पुढच्या भविष्यामध्ये कोण असा विचार करेल, कुठला क्रांतिकारक विचार करेल? आणि आजची परिस्थिती बघितल्यानंतर भयानक आहे. आणि म्हणून मला दुःख याच गोष्टीचं वाटतं की त्या माऊली किती सहन करावं, पण तरी मनात एकच होतं, नव्या युगाची मी नव महिला, गाईन नवीन गाणी, मी न दाशी मी न देवता, जगेन माणूस म्हणून. आणि माणूस पण तिने या 2009 पर्यंत टिकवलं. कधी उर्वरित आयुष्यामध्ये कधी कलंक लावून घेतला नाही, लांछन लावून घेतलं नाही, ही सगळ्यात अभिमानाची गोष्ट. नाहीतर ऐन तारुण्यामध्ये त्या ठिकाणी पती गेल्यानंतर लोकांच्या नजरा काय असतील लक्षात घ्या. बरोबर आहे. म्हणजे कितीही आपण त्या ठिकाणी पाप भिरू जरी पाहिले तरी त्या ठिकाणी नराधम ह्या समाजामध्ये जगतच असतात. आणि तत्कालीन परिस्थितीमध्ये एका स्त्रीच्या मागे कोणीच नाही आणि त्या दृष्टिकोनातून काय विचार होत असेल. पण त्या नजरांच्यातून सुद्धा त्या बाजूला पडल्या, त्या बळी नाही पडल्या. आणि त्यानंतर त्यांचं जीवन अशा पद्धतीचं गेलं. आणि पुढचं तर त्यांचं जीवन गेलं ते भयावह गेलंय. बऱ्याच लोकांनी मदत केली, पण ती मदत कसली? साधी गोष्ट, आपल्याकडे आलेला पाहुणा 2 दिवस राहिल्यानंतर आपण त्या ठिकाणी टाळाटाळ करतोय, तर कोण असेल की तिला 10-12 दिवस ठेवले? काही लोकांनी केली मदत, काही लोकांनी ठेवले सुद्धा. शेवटच्या क्षणापर्यंत ते आपल्या वहिनीकडेच होत्या, त्यांचा मृत्यू तिथं झाला. आणि तुम्ही म्हणाल की काय, तर शासनाने सुद्धा त्यांना एक त्या ठिकाणी खडकीमध्ये काय दिलं, एक फ्लॅट दिला. पण आता पूर्वजच नसल्यानंतर त्या फ्लॅटचं काय करणार? त्या ठिकाणी त्यांचा वंशजच नाही तर त्या फ्लॅटचं तुम्ही करणार? तर तो वादाचा विषय मी घेत नाही. तर अशा पद्धती त्या माऊलीचं अतिशय दुःखाचं जीवन गेलं. मला पूर्ण इतिहासामध्ये भारताच्या सांगा की अशी माऊली दाखवा की जिच्या भोवती अशा सगळ्या घटना घडलेल्या आहेत. हा प्रश्न तुम्हासाठी सगळ्यांसाठीच आहे. बरोबर मित्रांनो, बघा की जो व्यक्ती, जो क्रांतिकारक देशासाठी कार्य करतोय, भूमिगत आहे, कुटुंबाचं उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे, घरामध्ये 2 लेकरं आहेत, त्यातली एक मुलगी वारलेली आहे, त्याच्यानंतर दुसरा मुलगा सुद्धा वारलेला आहे, तरी पती जवळ नाही. अशा परिस्थितीमध्ये त्या माऊलीची मनस्थिती काय असेल? आणि त्या माऊलीच्या मनस्थितीचा निश्चितच मानसिकतेवर परिणाम तर होणारच. आमचा मोबाईल जर नाही सापडला 5 मिनिटं तर आमची मानसिकता बिघडते, सगळं घर डोक्यावर जाते. आणि त्या माऊलीचं घर, तिचा नवरा सगळ्या देशाच्या घरासाठी आज भूमिगत झालेला होता. खरोखर त्यावेळची परिस्थिती खूप भयानक वाटते सर. आणि या परिस्थितीमध्ये हे दुःखाचे डोंगर तिच्यावर एक एक पडत असताना सर दुसरं एक मला आठवतंय की इंग्रज आणि पोलीस हे सुद्धा भाई कोतवाल शोधण्यासाठी त्यांना टॉर्चर करत होते. काय एकीकडून परिस्थिती टॉर्चर करत होती, एकीकडून इंग्रज सुद्धा टॉर्चर करत होते आणि आर्थिक परिस्थिती नाजूक होती. तर आणि जे काही भाई कोतवालांचे विरोधक होते किंवा जे काही त्यांना आवडत नव्हतं, भाई कोतवाल जे काम करत होते, हे लोक सुद्धा त्यांच्याकडे पाहत होते. अशा परिस्थितीमध्ये त्यांची जीवनाची अवस्था खूपच बिकट होती. हे आज आपल्याला सरच्या माध्यमातून समजत आहे मित्रांनो. काय तरी पण सर एवढ्या संकट काळात तिनं हार मानलेली नाही. आपल्या आजोबाकडे किंवा आपल्या आजोळी ती गेलेले नाही, तर ठामपणे आपल्या पतीचे जे काही विचारसरणी आहे त्याच्यावरती ठाम राहून ही यातना भोगत आहे. काय तर खरोखर त्यांच्या जीवनात काही असे सुखद अनुभव आलेले काही आठवतात का तुम्हाला? तुम्हाला काही सांगितलेत का त्यांनी सुखद? विचार करा, ज्या माऊलीच्या जीवनामध्ये नुसतं दुःख झालंय. पती गेलाय, मुलगी गेले, मुलगा गेलाय, त्याच्यानंतर तिच्या आयुष्यामध्ये सुखद असा अनुभव कोणता येणार? राहिलंय का तिच्याकडे? ज्या वेळेला शून्य आहे, तो शून्य ज्या वेळेला त्या ठिकाणी एकाच्या किंवा अंकांच्या मागे राहतो त्यावेळेला त्याची किंमत काय असते? शून्यच राहते. तो एकाच्या पुढे आल्यानंतर, उजव्या बाजूला आल्यानंतर त्याची किंमत वाढत असते. तिच्या जीवनातलं वर्तुळ होतं, त्या वर्तुळाच्या मध्ये फक्त दुःख त्या ठिकाणी सामावलं होतं. तर मित्रांनो लक्षात घ्या, मला एकही सुखद अनुभव नाही, फक्त अनुभव त्यांच्या दृष्टिकोनातून एक चांगले आले त्यांच्या काही वैवाहिक जीवनातले, की कोतवालांचं अतीव प्रेम असलेली म्हणजे इंदुताई. पण आणि सांगायला अभिमान वाटतोय की इंदुताई स्वतःच सांगायची की माझ्यापेक्षा दसपट प्रेम जे असेल त्यांचं, म्हणजे अतीव प्रेम शब्द वापरला मी, दसपट प्रेम मध्ये या ठिकाणी भारत मातेवर त्यांचं प्रेम होतं, की ती शृंखलामुक्त केल्यानंतर आपण आनंदात बागडू राहू. आणि इंदुताईंच्या संदर्भात जर बोलायचं, आणि त्यावेळेला त्यांनी एक आठवण मला सांगितली की ज्या वेळेला कोतवाल पहिली, आपण बघा लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा पाहुणा किंवा जावई आपल्या घरी येतो, आपले काय काय आरास असते, काय काय. आणि विचार करा त्यावेळेला तर ते कोणाच्या घरी गेले होते? डॉक्टर तिर्लापूरकरांच्याकडे. काय पद्धतीत जावयाला बोलवलं असेल? सगळी आरास केली, सगळी सजावट, त्या ठिकाणी असलेल्या ताटाच्या भोवती रांगोळ्या काढल्या होत्या जेवण्यासाठी, बसायला एकदम आलिशान ताट. आणि ते ताट कसलं असेल मित्रांनो? चांदीचं ताट होतं. वा. त्यावेळेला चांदीच्या ताटात ज्यावेळेला त्यांना जेवायला वाढल्यानंतर कोतवाल ज्यावेळेला समोर जेवायला बघितले, त्यांनी बघितलं सगळं. आणि बघितल्यानंतर काय केलं असेल? आनंदात जेवले असते. तुम्हाला काय वाटतंय?
त्यांनी काय केलं असेल, मला चांगलं त्या ठिकाणी माझं त्या ठिकाणी सासूरवाडीचा छान मिळाले, खूपच पैसा आहे, सगळ्याच गोष्टी मस्त, आणि असा छाती फुगून असे बसले असतील. त्यांनी ते ताट आपलं बाजूला केलं. चांदीचं ताट. त्या माणसानं असं वाटलं की बऱ्याचदा जावई सुरुवातीला आल्यानंतर आपल्याला काय वाटतंय, थोडंसं जरी इकडे तिकडे झालं तरी असं बाजूला ताट जरी आपलं आताच्या जावाने केलं तर आपण काय बोललो, जावई काहीतरी रागवला, जावईला काहीतरी कमी पडलं. त्यांनाही तसंच वाटलं. ती मानसिकता काय आजचीच नाही, त्यावेळची सुद्धा होती. तिकडे जावई त्यावेळचे पण तसंच होते ना, आताचे पण तशाच पद्धतीतच चालले, त्याच्यामध्ये काय फरक नाही. पण हा जावई वेगळा होता. तर त्यांनी ते बाजूला केल्यानंतर यांना वाटलं काय कमी पडलं. मग त्यावेळेला त्यांनी सांगितलं, त्यांनी सगळी माणसं आली, अरे बाबा जावई बाजूला ताट करतात म्हणजे काय. आणि पहिलीच ही फेरी येण्याची त्यांच्याकडे. त्यांनी सांगितले, माझे शेतकरी, माझे कामगारी, माझे गरीब बांधव एका वेळच्या अन्नाला सुद्धा मोहताज झाले, आणि आज तुमच्याकडे येऊन मी जर ह्या चांदीच्या ताटामध्ये जर पंच पक्वान्न जर मी खाल्ली आणि याची सवय मला लागली तर माझ्या बांधवांना मी स्वातंत्र्य कधी मिळवून देणार, हे मी खाणार नाही. आणि मला राग नाही तुमच्यावर, हे तुमच्याकडे ती परिस्थिती म्हणून तुम्ही मला देताय, पण याच्यापुढे विचार करा, ज्या ज्या वेळेला मी येईल तर साध्या आणि सोप्या पद्धतीचं चटणी भाकरी जरी असली तरी मी खाईल, पण हे अन्न मी खाणार. कुठले विचार असतात. ही इंदुताईंनी सांगितलेली सगळ्यात महत्वाची त्या ठिकाणी असलेली आठवण. दुसरी आठवण बघा, ही आनंदाची आठवण मी म्हणेल, तर आपल्यासाठी नव्हे तर त्यांच्यासाठी सुद्धा, की त्याच्यावरूनच कळतंय आपल्याला की जावई हा मुलीला छळणारा नाही, तर मुलीवर त्या ठिकाणी असलेला प्रेम करणारा मिळालाय. म्हणजे इथं ही गोष्ट आनंदाचीच होती त्यांच्या दृष्टिकोनातून. दुसरी आठवण अशी की ज्यावेळेला महाले काकांच्याकडे ते वकील असताना महाले काकांच्याकडे राहायचे, तर त्यावेळेला राहत असताना महत्वाची गोष्ट अशी व्हायची की बरेचशा लोकांचे तर शेतकऱ्यांचे ते फी भरत नव्हते, खिशातून फी भरायची. कुठेतरी आलेली थोडीशी जमाबंदी केलेली असेल, थोडी जमवलेली निधी वर्गणी असेल ती शेतकऱ्यांसाठी घालवायची. आता मी चित्रपटात सुद्धा त्या ठिकाणी एक प्रसंग टाकलेला आहे. तर त्या दृष्टिकोनातून विचार केला तर एकदा काय झालं की शेतकऱ्यांना बाबा आमच्यासाठी हा माणूस लढतोय, आमच्यासाठी काही पैसे घेत नाही, तर आम्ही काहीतरी याला दिलं पाहिजे. तर भोपळा आमच्याकडे म्हणतात असं लांबचा आहे, म्हणजे तुमच्याकडे त्याला तर ते भोपळा जो असतो, तर ते लांबच्या लांब जे भोपळे असतात आमच्याकडे, आमच्या कोकणामध्ये किंवा कर्जत मुरबाडमध्ये ते भरपूरच पिकतात. ते घेऊन शेतकरी गेले, चला आज अण्णांच्यासाठी आपण काय देऊया, बाईंच्यासाठी आपण आज भेट देऊया की आज यांना भोपळा खायला दिल्या. बघता तिथं अरे 4-5 भोपळे भरपूर असं पडले त्याच्यामध्ये. आल्यानंतर ते भोपळे ते विचारलं आल्यानंतर कोणी आणले, ते शेतकरी बाजूलाच होते, म्हणजे ऑलरेडी शेतकरी तिथंच होते. तर आम्ही आणलं अण्णा तुमच्यासाठी. तर बोलतात नाही, मी याच्या मोबदल्यामध्ये काहीच घेत नाही आणि घेणार नाही, हे सगळे भोपळे उचला आणि ते शेतकऱ्यांना बाकीच्यांना वाटून टाका, माझ्याकडून समजा. म्हणजे विचार करा, भ्रष्टाचार आत्ताचा तर एखादा वकील असता, कोणी जनरली मी कोणाला सगळ्यांना त्या ठिकाणी दोषी म्हणत नाही, किंवा वकीलच सोडा, एखादी व्यक्ती जी असते जी भ्रष्टाचार करते, असं माझं स्पष्ट मत आहे, जी भ्रष्टाचार करते, सगळेच वकील किंवा सगळीच माणसं नाही, जी भ्रष्टाचार करते त्याच्याकडे जर अशी गोष्ट आली असती तर त्यांनी ठेवून घेतलं असतं, चांदीचं ताट बी ठेवून घेतलं असतं, त्यांनी तेनेच तर म्हटलं अरे एवढेच, अरे अजून बऱ्याचशा भाज्या आणायच्या, अजून काहीतरी, आणि काय अजून काय पॉकेट आणायचे असे म्हटले असते. पण त्यांनी काय केलं, नाही हे चालणार. आजही समाजामध्ये अशा चांगल्या प्रकारचे वकील आहेत, चांगल्या प्रकारचे डॉक्टर आहेत, चांगल्या प्रकारची लोक या ठिकाणी जगतात. याचं कारण हे आदर्श त्यांनी यांचे घेतलेले. पहिली गोष्ट, यांनी त्यांचे आदर्श घेतले म्हणून अजूनही माणसं तशा प्रकारची आहेत. तर असे काही सुखद अनुभव आपल्याला फक्त सांगता येते. परंतु सर त्यांच्या तोंडी एक वाक्य होतं, आमच्या नशिबी संसार सुख नव्हतंच, एके ठिकाणी ते म्हणतात. ते त्यांचं म्हणणं असं की पहिली गोष्ट, ज्या व्यक्तीने भारताचा संसार जर त्या ठिकाणी करण्याचं त्या ठिकाणी अट्टहास केला होता, तर अशा छोट्याशा स्वतःच्या, कारण त्यांचं स्वतःचं मत होतं की आपल्या स्वतःच्या संसारामध्ये मस्त गाद्यांच्यावर लोळण्यापेक्षा भारत मातेची जी अशी प्रतारणा चालली, ती प्रतारणा म्हणजे बघून फक्त आपण आपल्याच आनंदामध्ये मशगूल व्हायचं, हे इंदुताईंनी त्यावेळेला सांगितलेलं आहे. फक्त आपल्या आनंदासाठी आपण भारत मातेला असं वाऱ्यावर सोडून द्यायचं मला पटणार नाही. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी काय केलं की सुख सुद्धा, इंदुताई म्हणते संसार करतात ना, इंदुताईंनी संसार केला, कोतवाल्याने संसार नाही केला. कारण महत्वाची गोष्ट, त्याचं कारण तुम्हाला सांगतोय की त्या इंदुताईंनी लग्नापासून तर शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे सासू सासऱ्यानं तर जपलं आपलं जे काय होतं. कारण त्यांनी असं प्रपंच वाढवण्यासाठी काहीतरी इथं जाऊन माझी एवढी पदवी दिली शासनाने मला, या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिकाची पत्नी म्हणून, वीर पत्नी म्हणून मला मोठं लखोटा दिलेलं आहे, ते घेऊन त्या फिरल्या नाही कोणाकडे. कारण बऱ्याचदा ज्यांनी केलंच नाही काम ते लखोटे घेऊन फिरतात सर. ज्याने आजही आपण बघतोय ना, काही लोक त्यांचे प्रूफ आहे, त्यांचे त्या ठिकाणी लेख आहेत माझ्याकडे, प्रूफचे लेख आहे की हे स्वातंत्र्य सैनिक नसताना यांचे स्तंभ उभे राहिले, आणि खरे स्वातंत्र्य सैनिक होते ते बाजूलाच राहिले, अजून बी पडद्याआड राहिले. तुम्हाला एक उदाहरण सांगतोय की कर्जत तालुक्यामध्ये इंदुताईंचं
सत्काराने स्वागत ठेवलेलं होतं. आणि सत्कार स्वागत ही आठवण मला एक स्वातंत्र्य सैनिक होते शंकरराव म्हामुलकर म्हणून, त्यांच्याकडे ज्या वेळेला मी गेलो तर ते शंकरराव त्यावेळेला नव्हते, मामुलकर नव्हते, त्यांची मुलगी होती. मग कर्जतला गेले तर ज्यावेळेस चित्रपट संदर्भात अख्खा महाराष्ट्र, आउट ऑफ महाराष्ट्र जाऊन मी ज्यावेळेला, कारण संशोधन केल्यानंतर मी आज विचार केला होता की 3.5 वर्ष अगोदर संशोधन झाले सर या चित्रपटावर, आणि संशोधनानंतर तर प्रत्येक लेखकाची मतं वेगळी, प्रत्येकाने काल्पनिक काही लिहिलेलं असेल, काही नाही असंच न परीक्षण करता लिहिलं असेल, पण सगळ्या गोष्टी प्रूफ जमा केल्यानंतर एक महत्वाची गोष्ट लक्षात आली की बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की जी लोक, महाजन मॅडम असतील, म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाही, असे आपल्या मारुती शेलारांची मुलं असतील, म्हणजे बरेचसे क्रांतिकारक, त्यांना मला भेटण्याचा योग आला भरपूरच. म्हणजे गाडेसारखी मंडळी असतील, स्वातंत्र्य सैनिक असतील, भगत मास्तरांसारखे आदरणीय असतील, त्यांना भेटण्याचा योग आला सर मला, ज्याने प्रत्यक्षात भाई कोतवालांना, आणि त्या ठिकाणी हिराजी पाटील तर त्यांच्या दुकानात कामाला होते, अशा व्यक्तींच्या सुद्धा त्या ठिकाणी मी घरी जाऊन आलो, त्यांच्याशी बोललो, माझ्याकडे व्हिडिओ आहेत त्यांच्या मुलाखती. त्याचं कारण असं, अपुरं ज्ञान कुठेतरी पसरवायचं ना, माझ्या क्रांतिकारकाचं कमीपणा आणायचं हे माझ्या मनात कधीच नव्हतं आणि नाही ना, राहणारे नाही मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत. तर एक आठवण त्यांची मला म्हामुलकरांच्या मुलीने सांगितली, स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलीने, की एकदा आमचा स्वातंत्र्य सैनिकांच्या वंशजांचा, काही स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार खूप चांगल्या पद्धतीत कर्जत तालुक्यामध्ये ठेवला होता, आणि त्यावेळेला इंदुताई आणि त्या एका स्टेजवर होत्या, आणि स्टेजवर असल्यानं त्या ज्यावेळेला होत्या त्यावेळेला इंदुताई आणि त्यांची महिलांची चर्चा असते, प्रत्येक पाहुणे जे असतात ते तात्पुरती चर्चा करत असतात, त्यावेळेला ती चर्चा झाली. ते म्हणतात, बघ ग आता मला काय देतील, मस्त माझा सत्कार करतील, मला एक शाल देतील, मला एक श्रीफळ देतील, एक मस्त गुच्छ असेल का, जो गुच्छ आज मी नेल्यानंतर उद्या कोमेजणार आहे आणि तुम्हाला फेकून द्यावा लागणार, पण याच्याऐवजी जर मला एखादी साडी जर दिली ना तर खूप आनंद वाटेल की त्या साडी मला नेसता येईल, परिधान करता येईल. मित्रांनो, याच्या पुढचं सांगितलं तर ते भयानक आहे, मी सांगायचं टाळेल कदाचित. विचार करा, ज्या माऊलीला त्यावेळेला स्वातंत्र्य सैनिकाची त्या ठिकाणी असलेली वीर पत्नी तिला एका साडीसाठी सुद्धा त्या ठिकाणी वानवा वाटायची, आणि त्या साडीसाठी तिचं म्हणणं तिने मांडलं की मला साडी दिली तर बरोबर, या शाल श्रीफळ बस झाल्या, कारण मला गरज आहे की त्या साड्यांची, कारण आज माझ्याकडे काहीच नाही. म्हणजे लंकेची पार्वती हा शब्द या ठिकाणी लक्षात सगळ्यांना माहिती, आणि म्हणून लंकेची पार्वती त्यावेळेला मित्रांनो ती बनली होती. किती छाती टोक त्या ठिकाणी, जर त्या ठिकाणी असं म्हणतो मी चॅलेंज करत नाही कोणाला, कारण माझ्या आयुष्यात मी कधी चॅलेंज केलं नाही, स्पर्धा स्वतःशीच करावं, इतरांशी कधीच करू नये. बऱ्याच जणांनी लिहिलं, बऱ्याच पद्धती लिहिलं, पण इंदुताईंचं हे प्रखड आणि चांगल्या म्हणजे दुःख किती जणांनी व्यक्त केले मित्रांनो, कोणी व्यक्त केलं. आणि म्हणून त्या चित्रपटात मी केलंय शेवटचं, ज्यावेळेला शेवटचं त्यांचा सीन आहे बघा, योग आला तर, आणि त्याच्यामध्ये मी स्पष्ट, तुम्ही सगळ्यांनी ज्यांनी चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघितलाय त्याच्यामध्ये शेवटची भेट त्यांची मी ठेवलाय का, त्या ठिकाणी ज्यावेळेला विचार करा काय मित्रांनो, आजचे पालक आणि त्यावेळेचे तत्कालीन पालक, त्यावेळेला त्या ठिकाणी शेवटची भेट म्हणून कसे तरी कोतवाल त्यावेळेला मानिवलीमधून आले, पैदल काही प्रवास केला, काही ट्रेननी केला, लपत छपत ज्यावेळेला ते गेले, हिंदुताईला जाऊन भेटतात, भेटल्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर काय होतं, तहानुली मुलगी आहे 12 दिवसाची, हातात तिथं बाजूला ती झोपले, म्हणजे तीच जागृती त्यावेळेला 12 दिवसाची होती. शेवटचा जो प्रवास त्यांचा चालू होता, आणि ज्यावेळेला ती समोर गेला आणि गेल्यानंतर, कारण मुलीला बघायचं होतं, मुलीला बघा त्यांना निरोप आला होता की तुम्हाला मुलगी झाली तर कुठेतरी पित्याला वाटते, बापाला वाटते की माझ्या मुलीला मी बघितलंच पाहिजे. ते त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांचा प्रवेश झाल्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर मनामध्ये दुःख खूप होतं, वेदना होत्या. त्याचं कारण होतं की माझ्या मुलीसाठी मी काहीच आणलं नाही. बघा, बाप ज्या वेळेला येतो त्यावेळेला काय म्हणतो की माझ्या मुलीला काहीतरी मी घेऊन गेलो पाहिजे, काहीतरी भेट घेऊन गेलो, कपडा घेऊन गेलो पाहिजे, काहीतरी घेऊन गेलो पाहिजे. त्या बापाकडे काहीही नव्हतं. 12 रुपये जे होते ते 12 रुपये मुठीमध्ये, त्याच्यामध्ये ते 12 रुपये तत्कालीन त्यावेळचे म्हणजे खूप काही होते सर, सॉरी माफ करा, 12 आणे, बघा आणे शब्द वापरतो, सॉरी माफ करा, ते 12 आणे तत्कालीन परिस्थितीमध्ये खूप मोठे होते, पण त्याचे ते बरंचसं काही करू शकत होते. एखादा बाप बोलला असतं जाऊ दे, हे कार्य माझं होत राहील, पण मला अगोदर माझ्या मुलीला 12 आण्याचं काहीतरी घेऊन जाऊ दे. त्यावेळेला इंदुताईंच्या समोर गेल्या आणि त्यावेळेला बघतात त्यांनी मुलीला हातात घेतलं, तो अत्यानंद त्याच्यामध्ये होता, पण दुःख अति होतं त्याच्यामध्ये. आणि त्यावेळेला त्यांचं वाक्य आहे, त्या जगातला सगळ्यात गरीब बाप मी, जो माझ्या मुलीला आज मी पहिल्यांदा प्रथमतच बघायला येतो, माझ्याकडून मी तिला काहीच देऊ शकत नाही, याची खंत त्यांच्या मनामध्ये आयुष्यभर कायम राहील, आणि मी काय देऊ शकत नाही. इंदुताईंचं वाक्य होतं, याला वीर पत्नी म्हणतात, जे वाक्य होतं ते बघा. अगोदर त्या सगळ्या जगातल्या सगळ्यात गरीब बाप म्हणून, आणि या ठिकाणी म्हणजे त्याला कफल्लक बाप म्हणून, तर त्यावेळेला ती म्हणाली होते, इंदुताईंचं वाक्य होतं त्यावेळेला, त्यांचं वाक्य असं होतं की कोण म्हणतंय या जगातला गरीब बाप आहे,
त्या जगातला सगळ्यात श्रीमंत बाप म्हणून या ठिकाणी माझ्या आणि जगातला सर्वात श्रीमंत बाप आणि सगळ्यात श्रीमंत पती म्हणून माझ्या समोर बघते. कारण स्वातंत्र्य लढ्यामध्ये स्वातंत्र्यासाठी आहुती देणारा किंवा स्वातंत्र्यासाठी मैदानात उतरणारा जो बाप असतो तो गरीब कधीच नसतोय. आणि तो शब्द ऐका. आणि म्हणून तुम्ही गरीब नाहीत. कारण त्यावेळेला तिच्या डोळ्यामध्ये खूप पाणी आलं होतं आणि कोतवाल प्रथमतः आयुष्यामध्ये जे रडले होते तो दिवस तो होता मित्रांनो. मृत्यूच्या त्या ठिकाणी एकदम माथ्यावर त्यांच्या बंदुकीचा त्या ठिकाणी दस्ता होता. पण बंदुकीचा त्या ठिकाणी नळी त्या ठिकाणी तांडी केली होती. पण त्यावेळेला त्यांच्या डोळ्यात असू नये की भीक मागितली नाही. पण तो प्रसंग जीवनातला होता की त्यावेळेला कोतवालांच्या डोळ्यात पाणी आलं. आणि त्यावेळेला ही वीर पत्नी ह्या शब्दात सगळं सामावलं जातं इंदुताईंच्या संदर्भात. वीर पत्नी त्याचं कारण होतं की लढ्यात जरी गेलो नाही तरी लढ्यात जाणाऱ्या माणसाला प्रोत्साहन देतो तो सगळ्यात महत्वाचा असतो. आणि कधी अडवलं त्यांनी. तुम्हाला हे सांगायला अजून एक गोष्ट महत्वाची वाटते सर, की गळ्यातलं ज्यावेळेला निघताना ज्यावेळेला कोतवाल निघाले लढ्यात आणि ते म्हणतात की 12 रुपयामध्ये मला आता हा सगळा लढा उभा करायचे, मला पोहोचायचे तिथं, या सगळ्या गोष्टी कसं होणार. किती लोकांना माहिती आहे श्रीमंत आणि ती खडकीमध्ये होते. इंदुताई त्यावेळेला खडकीमध्ये आजोबांच्याकडे होते. म्हणजे कुठं त्यांचं म्हणजे बाळणपण कुठं झालं होतं, खडकीला झालं होतं. आणि त्यावेळेला खडकीला ते पोहोचले होते कोतवाल. आणि गेल्यानंतर ज्यावेळेला परत निघाले तर ते म्हणतात आता लढा ह्या तुटकुंच्या बाराण्यामध्ये मला सुरू करायचा. किती लोकांना माहिती की त्यावेळेला म्हणजे मला असं वाटायला लागलं कधी कधी की तत्कालीन परिस्थितीमध्ये असलेला 5 ते 6 तोळ्याचा जो हार आहे तो जर ठेवला असता तर कदाचित तो पुढे जीवनामध्ये त्याला जगण्यासाठी तो उपयोगी आला असता. तो हार त्यावेळेला ते असलेलं सगळं सोनं हातातल्या बांगड्या वगैरे सगळ्या काढून दिल्या. हा इतिहास आहे. आणि हातातल्या बांगड्या सगळ्या काढून दिल्या. त्या ठिकाणी लंकेची पार्वती झाली. लक्षात घ्या, हा शब्द वेगळ्या पद्धतीने वापरला होता. लंका ही श्रीमंतांची होती. पण ही कथा बऱ्याच जणांना माहिती नाही. लंकेची पार्वती शब्द पार्वती तर शंकराची होती. शंकराची पार्वती तर श्रीमंत होती का, जी स्वतः दुर्गा होती सगळी होती. पण लंकेची पार्वती कोण होती किती जणांना माहिती. बऱ्याच आपण हे बरं करतो. लंकेच्या त्या ठिकाणी पार्वतीचा अर्थ असं का त्या ठिकाणी असलेल्या काही ज्या माता भगिनी होत्या त्या ठिकाणी गरीब नव्हत्या का. रावणाच्या काळात सुद्धा विरोधक असलेली माणसं सुद्धा ते तशाच पद्धतीचे हे जे सगळं जगात चाललंय, आधी चाललंय, उद्या चालणार आहे, ते सगळं ते तशा पद्धती. म्हणून तशा पद्धती जिच्याकडे काहीच नव्हतं अशी इंदुताई. हे सगळं आपण काय केलं, सगळं समर्पित करून टाकले. सोना नाना मला काहीच नाही, फक्त एकच होतं, माझं कुंकू पुसणार नाही ना याची काळजी घ्या. शेवटचा शब्द आहे त्या. ते पण ते त्यावेळेला सुद्धा भाई म्हणाले होते याची गॅरंटी मी देऊ शकत नाही. तर मी लढ्यात उतरलोय तो त्या ठिकाणी छाती पुढे ठेवून किंवा मी त्या ठिकाणी लढ्याच्या पुढे राहणार आहे, असा पळपुटा मागे राहणार नाही. त्याच्यामुळे पुढे काय होईल याचं सांगणं, पण जास्तीत जास्त जपण्याचा मी प्रयत्न करेन. आणि हे अशा पद्धती चरित्र आहे लोकांचं. हो तर याच्यावर एक गोष्ट अशी स्पष्ट होती की भाई कोतवाल स्वातंत्र्य लढ्यासाठी लढत होते, देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी लढत होते काय. आणि त्यांची पत्नी यांना सुद्धा पूर्ण सहकार्य होतं किंवा पाठिंबा होता काय. आणि हे पाठिंबा असताना ती नेहमी आठवण करून देत होती की माझं खूप उचललं पाहिजे काय. म्हणजे जीवन जगण्याची स्वातंत्र्यानंतरची सुद्धा उर्मी त्यांच्यात होती काय. म्हणजे इंदुताईला सुद्धा परिपूर्ण असं वाटत होतं की देशाला स्वातंत्र्य मिळालंच पाहिजे काय. हे येऊन हे सिद्ध होते. तर सर भाई कोतवाल यांचे भाई कोतवाल शहीद झाल्यानंतर तर त्यांच्या कुटुंबाला शासनाने काही मदत केलेली काही आठवते का. त्याच्यानंतरचा काळ आहे मधला, तर इंदुताईंना जी मदत जी व्हायची ती शासनाचा आदेश आल्यानंतर काही प्रमाणात जी रक्कम, तर मला विचार करा शासन किती रक्कम देऊ शकते. आणि आपल्या माथेरानसारख्या ठिकाणी जगण्यासाठी पैसा किती लागतो. ज्या वेळेला आपण विचार करतोय नेरळला, आता जर विचार केला तर नेरळला आजची जर बिस्लरीची बाटली जर 15 रुपये असेल तर त्या ठिकाणी माथेरानला 30 रुपये. त्याचं कारण आहे तिथल्या लोकांचाही तो दोष नाहीये. कारण प्रवास खर्च, इतर खर्च जो असतो त्यांना तो खूप डबलनी पडतोय. तर मी अनुभव घेतलेले जवळ. तर त्यावेळेला तिथली महागाई किती असेल हा महत्वाचा मुद्दा. म्हणजे शासनाने त्यांना तुटपुंजी जी मदत असते ती त्यावेळेला केली, जशी इतर स्वातंत्र्य सैनिकांना केलेली होती तशी. पण भरघोस अशी मदत जर दिली असती तर कदाचित हे दिवस नसते आले. महत्वाचा मुद्दा. भाई कोतवाल शहीद झाल्यानंतर देश 5 वर्षानंतर स्वतंत्र झाला ना. हा बरोबर आहे. 43 ला भाई कोतवाल शहीद झाले, देश 47 ला स्वतंत्र झाला. हा मधला जो 5 वर्षाचा कालावधी आहे याच्यामध्ये कशी अवस्था होती त्यांची. कारण त्यावेळेस तर शासन काय मदत करणार नाही. शासन मदत कसली करणार. शासनाचा सगळ्यात विरोधी माणूस कोण त्यावेळेचा, शहीद भाई कोतवाल. मग विरोधी माणसाच्या पत्नीला
किंवा आताचा विचार जर केला तरी विरोधकाच्या त्या कुटुंबाला कुठले माणसं आहेत की जाऊन आता विरोधक आहे आणि मग विरोधक मदत करतो सांगायचं आहे. हे माणसाचं जीवन चरित्र आहे, तो काही विषयच नाही. पण तो तत्कालीन जे 5 वर्ष 6 वर्ष गेले ते भयानक अतिशय गेले नंतरच्या काळाच्या पेक्षा सुद्धा. त्यांच्या नंतरच्या काळामध्ये या कोतवालांचं जे घर आहे ते घर स्मारक बनवण्यासाठी त्या ठिकाणी माथेरान नगर परिषदेने शासनानेच म्हणजे काय दिलं, 1 लाखाचं त्या ठिकाणी अनुदान दिलं होतं. कशा करता ते घर फक्त स्मारक, आणि त्या पैसे हिंदुतांनी स्वीकारलेले पत्र आहे, ते पत्र अजून आहे तसं की ह्या ₹1,00,000 काय करा की ह्या जे घर आहे याला स्मारक बनवा, हे स्मृती कायम राहू द्या. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून तो विचार. पण हे 5 वर्ष कसे गेले तुम्हाला सांगतो बघा. आपण कपाळ करंटे की एवढी मोठी माणसं आपल्या शेजारी जन्माला येतात त्यांचं आपण कल्याण नाही करू शकत. त्याचं कारण असं की ज्या वेळेला कोतवालांचं त्या ठिकाणी कोतवालांना मारण्यात आलं, हुतात्म्य झालं, 1942 मी म्हणेल ब्रिटिशांनी खून केला. वध आणि खुनामध्ये खूपच फरक आहे. वध केला अफजल खानाचा शिवरायांनी आणि खून केला ब्रिटिशांनी भाई कोतवालांचा. हे महत्वाची गोष्ट आपण लक्षात राहिली पाहिजे. आणि त्या कारण आपण म्हणतो की त्यांना मारलं गेलं, हुतात्म्य नाही. मी म्हणेल की हुतात्म्य ते झाले पण त्याचा खून केलाय ब्रिटिशांनी. आणि त्या दृष्टिकोनातून ज्या वेळेला ब्रिटिशांनी त्यांना मारलं तर सांगायला हरकत नाही मित्रांनो की आपण शेजारी तर बरेचसे असतात ना, आपल्या बाजूला थोडं काय झालं तर आपण बसायला जातो, एक शेजार धर्म असतो. तिथं मारले गेल्यानंतर कोतवाला मारली ही बातमी कुठे कळाली? हिंदुताईंना पुण्याला कळाली. त्यावेळेला त्या इथं नव्हते. की काय बातमी होती की व्हाईस चेअरमन, माथेरानचे व्हाईस चेअरमन यांचा ब्रिटिशांकडून जे काही एक्सपायजेड असेल, पण त्याच्यानंतर होते ना, देशाचे गुन्हेगारच होते, इंग्रजाची सत्ता होती ना, गुन्हेगार होते. तर त्या दृष्टिकोनातून त्यांनी तशा पद्धतीने लेखन केलं. पण माझा शेजार धर्म की त्यावेळेला आपण पूर्ण महाराष्ट्रातली माणसं, भारतातली माणसं कशाच्या लढ्यासाठी होती? भारत स्वतंत्र करण्यासाठी लढाई करत होतो. म्हणजे आपण असं बघूया की 99% माणसं काय होती लढ्यासाठी त्या ठिकाणी पाठबळ देणार होती. पण 1% माणसं होती ती विरोधकच असतात. लक्षात या, माझं जीवन चरित्र जगताना सुद्धा मी कोतवालांचं तेच घेतलंय की 90% लोक तुम्हाला चांगली म्हणतील पण 10% लोक अमृत जरी पाजलं तर ते विष ओकणार आहे. आणि म्हणून त्या 10% लोकांच्या साठी आपण 90% लोकांना बाजूला नाही करू शकत. हे महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. तर त्यांचं हे मी घेतलंय. तर त्यांना विरोधक त्यावेळेला सुद्धा होते ना. विरोधक नसते तर त्या ठिकाणी अण्णा बोगडांनी कशाला टिप दिली असते आणि कशाला त्या ठिकाणी केलं असतं? माणसं कुठली होती? ब्रिटिशांची परदेशातून आलेली माणसं होती. हो ना. त्या ठिकाणी आदरणीय दुर्गा हेमाड्यांसारख्या माणसांनी त्या ठिकाणी मदत केली हो. पहाटे दूध दिलं म्हणजे त्या ठिकाणी एवढं त्यांना मारणे वळ उठली त्यांची. आणि अशी माणसं मदतही करत होती, असं म्हणत नाही की ती माणसं मदत नव्हती करत. पण कपाळकरंटी आपली मी तुम्हाला सांगतो 1% माणसं होतीच. आणि त्याच्यानंतरचा काळ जो हिंदुतांच्या जीवनात गेला तो भयानक गेला. का? ब्रिटिश लोक आपल्याला त्रास देतील म्हणून त्यांच्याकडे लोकांनी येण्याचं बंद केलं. ज्या अण्णांनी नागरी पतपेढी केली, ज्या पतपेढींनी तुम्हाला सदन केलं, शिवाजी त्या ठिकाणी वाचनालय केलं, व्यायामशाळा केल्या, काय नाही केलं होत्या माथेरानमध्ये. माथेरान सोळा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात काय नाही केलं. आपण फक्त माथेरान पकडून जातो नाही. कोकणामध्ये त्या ठिकाणी असलेले शेतकऱ्यांच्या परिषदा त्यांनी घेतल्या, नाभिक समाजाच्या परिषदा घेतल्या त्यांनी, मुंबईला काम केलं, तुमचं पुण्याला काम केलं, म्हणजे महाराष्ट्राला नाही का. आणि एवढं काम करून सुद्धा त्याच्या राहिलेल्या पिढीला काय, ज्या वेळेला किराणा सामान उधार घेण्यासाठी त्या ठिकाणी पैसेच नाही ना, पण आम्ही देऊ कारण कष्ट करतच होते. ज्यावेळेला त्या ठिकाणी कोतवालांची आई दुर्गाबाई त्यावेळेला दुकानात गेली, मित्रांनो सांगायला अतिशय क्लिष्ट आणि रागही येतोय. त्यांना त्या ठिकाणी सामान नाही दिला, हातरून लावतो. आज आपण कोरोना आलाय तर त्या ठिकाणी आपण सगळ्या संस्था, सगळ्याच गोष्टी त्या ठिकाणी आपण एवढं सामान घेतोय, हे बाबा एवढ्या प्रकारचे साहित्य त्याच्यात सगळं टाकले आपण वाटतोय, चांगली गोष्ट आहे, त्याला विरोध नाही. मी ते काम केलं चांगल्या पद्धती, त्यासाठी जर मला कोरोना युद्ध पुरस्कार भेटला. पण एवढं नाही काम मी केलं, मला स्वतःला वाटतं ते मी मानवतेच्या दृष्टिकोनातून केलं, ते मी उपकार नाही समाजावर केलं का, ते त्यांचं दायित्व का, ते मी आदर्श त्यांचं घेतलंय ना, मग करायला हवं. मग कोतवालांनी तुमच्या मुलांची शिक्षण केली, तुमच्या मुलांना त्या ठिकाणी कामाने नागरी पतपेढीमध्ये कोतवालांचा भाऊ नाही लागला, बहीण नाही लागली, कारण त्यांना बहिणी होत्या, भाऊ नव्हता. पण त्यांचा पुतण्या किंवा त्यांनी चुलता नाही लावला कामाला. बघा इतिहास त्याच्यातला, तुमचीच मुलं कामाला लागली, तुम्हीच त्या ठिकाणी करता. आताची पिढी चांगलं आहे, पतपेढीचा खूप चांगली गोष्ट, मी त्यांचा आभार मानेल की कोतवालांचं बरंच त्यांनी सांभाळून ठेवलंय सगळ्या गोष्टी. आणि मग जर ह्या सगळ्या गोष्टी होतात मित्रांनो, हे सगळं होतंय, मग कोतवालांची ज्या वेळेला त्या ठिकाणी खून होतोय किंवा ते हुतात्मे होतात त्यावेळेला त्या दृष्टिकोनातून तुम्ही विचार करायला पाहिजे माणुसकीचा, की माझा माणूस एवढा मोठा गेला, देशासाठी समर्पण केलं, त्याच्या घरी काय काय पडलं असतं, त्याच्या घरी काय काय आणून टाकायला पाहिजे आपण. आणि नंतर तर त्या काळात तर काही गोष्टी मी तर सांगायला सुद्धा मला लाज वाटते हो. त्यांच्या वडिलांनी काय काय कामं केलीत ना,
म्हणजे वकील असलेल्या माणसाचे त्याच्याकडे आलिशान त्यावेळेला तिथं बांगला असतो काय चांगल्या पद्धतीचा. मी माझं बोलणं स्पष्ट आहे, असंच असतं मित्रांनो. कुठेतरी ऍटिट्यूड घेऊन मी बोलत पण नाही कधी जन समाजामध्ये. तर ती माणसं साध्या पद्धतीत जगली तर माझ्यासारख्याने कशाला ऍटिट्यूड ठेवून जागायचं. आणि म्हणून मागाशी डिस्टर्ब झालं थोडंसं. हे तर त्यांच्या काळात झालेलं, तर हे तर तंत्रज्ञान आहे, हे कधी आपल्याला धोका देऊ शकतंय. आपली माणसं त्यावेळेला त्यांच्या जोडलं नाही राहील, त्या तंत्रज्ञानाचा काय विषय घ्या. म्हणून मागाशी झालं तर क्षमस्व, पण ते चालू राहणार, पण आपण थांबलो नाही. आणि तंत्रज्ञान हे आपल्याला त्या ठिकाणी मदत करते म्हणून आपण आता ग्लोबल करतोय. आणि म्हणून हिंदुताईंचं चरित्र ज्या वेळेला आपण ज्या वेळेला अभ्यासतोय, त्यावेळेला त्यांच्या संदर्भात बोलतोय, त्यावेळेला एक गोष्ट आपण विसरतोय की त्यांचं दुःख नाही आपण बघत. वीरपत्नी हा शब्द मस्त आपण जोरात लावतोय, वीरपत्नी मस्त प्रत्येक ठिकाणी हिंदुताई, हिंदू माऊली ही त्याला हे लावतो. पण तिथं जीवनचरित्र अभ्यास आणि त्याच्यातला एकतरी प्रसंग घ्या. कारण आज आपल्या इतर म्हणजे सगळ्यांचं मी सांगत नाही मित्रांनो, इथे ग्लोबल बोलल्यानंतर लगेच ऑब्जेक्शन येतं, काही पद्धत झाली आपल्या समाजाची. मी असं म्हणतो, एखाद्या महिलेला आज गणपती उद्या येतोय आपला, 2 दिवसात गणपती येतोय, मग घरामध्ये जर एखाद्या महिलेला काही नसेल तर काय तो गदारोळ असतो तुम्हाला सांगायची गरज नाही. तत्कालीन परिस्थितीमध्ये हिंदुताईंनी किती सहनशीलता ठेवली असेल. प्रत्येक कार्यक्रमात, प्रत्येक ठिकाणी जिने अतिशय श्रीमंतीमध्ये वाढलेली, तिने प्रत्येक गोष्ट काटकसरीत कशी केली आणि शेवटच्या क्षणापर्यंत कशी काटकसर केली जीवनाची सुद्धा. ओके, तर ह्या दृष्टिकोनातून आपण विचार केला पाहिजे. आणि मी तर आज माझं सौभाग्य म्हणतोय की ह्या माऊलीच्या ह्या शुभ दिनी, असं म्हणेल मी, शुभ शब्द वापरतोय, कारण बऱ्याच काय तिचा जन्म शुभ दिनी झालाय म्हणून आज आपल्याला हिंदुताई पाहायला भेटल्या, त्यांचं चरित्र पाहायला भेटलं. त्या दिवसात तुम्ही मला जी संधी दिली त्याबद्दल तर मी शतशः तुमचा ऋणीच राहील. आणि मित्रांनो, काही चूक झाली असेल तर ते चांगलं असेल ना, ते सगळं घ्या, पण वाईट असेल तर बिंदास ते माझं मला परत द्या. कारण माझा उद्देश एकच आहे की मी या माऊलीविषयी बोलावं आणि मनातलं आंतरिक असेल ते स्पष्ट आणि क्लीन बोलावं. बोला. सर, भाई कोतवालांना जी 2 मुलं होते, एकाचं नाव होतं भारत आणि दुसऱ्याचं जागृती. हे नावामध्ये बी थोडस क्रांती दिसते बघा ना, जागृती भारत. बरोबर, माफ करा, त्याच वेळेला क्रांती म्हणजे वडील भूमिगत आहेत काय, या नावाला सुद्धा त्यांनी काही विचार केला का ठेवताना? बघा, एक साधी आणि सोपी गोष्ट, माफ करा मागे आपल्याला थोडंसं डिस्टर्ब झालं, त्यावेळेला तो मुद्दा माझा तसाच राहिला सांगायचा. तत्कालीन परिस्थितीमध्ये नाव काय ठेवलं गेलं? भारत. तर त्यावेळेला नाव ठेवलं की भारत नाव ठेवलं त्यावेळेला, बरोबर. जो पारतंत्र्यात होता, जो नाव आठवतात तुमच्या आज्यांची, पंजांची, की तुमची असलेल्या तत्कालीन ज्यावेळेला लोक तुमची जी होती, आपली सगळ्यांची पिढ्या होत्या, त्यांची नावं काय असायची? बाबू, खंडू, मोरू, धाकू, काळू अशी नावं ठेवलेली असायची. किंवा असायचं राम असायचं, श्याम असायचं. श्याम सुद्धा जनरली त्यावेळेला नव्हती, अशीच नावं असायची. लक्ष्मण असायचं, पांडुरंग असायचं. या सगळ्या गोष्टी बघा. एक महत्वाची गोष्ट अजून तुम्हाला बॅकला जाऊन सांगते. लक्ष्मणरावांनी यांचं नाव काय ठेवलं? कारण ते वारकरी संप्रदाय त्या ठिकाणी भजनीय होत्या. लक्ष्मणराव त्यांनी नाव मुलाचं काय ठेवलं? विठ्ठल. विठ्ठल ठेवलं. कारण बघा, जसं संस्कार त्याच दृष्टिकोनातून. जे प्रवाहामध्ये स्वातंत्र्य लढायचे होते त्यांनी नाव काय ठेवलं आपल्या मुलाचं? भारत ठेवलं. किती नावं त्यावेळची आठवतात तुम्हाला? भारत ठेवली. भारत पारतंत्र्यात होता, त्या वर्षाचा भारत पारतंत्र्यात होता. आणि हा भारत हे नाव माझ्या घरात मला रोज जर ऐकायला मिळालं तर मी जागृत राहील आणि मला हा भारत देशाला मुक्त करायचे म्हणून हे माझं नाव काय राहिलं? मी काय ठेवलं? माझ्या मुलाचं नाव भारत ठेवलं. किती उदात्त विचार असतील त्या व्यक्तींचं. म्हणजे भारतामध्ये स्वातंत्र्य, देशभक्ती भरलेली होती, ही याच्यावरून सिद्ध होतं मित्रांनो. पण लाडानं आपल्या घरातल्या मुलाचं नाव भारत ठेवलं. त्याच्यानंतर जागृती हे नाव आत्ताच्या काळातलं. त्यावेळी ठमाबाई, ठकाबाई ही सगळी नावं ग्रामीण. कारण मी ग्रामीण ह्या परिसरात जगत असल्या कारण माझ्या आज्या, पंजा आहेत, त्यांची नावं मला सगळ्यांची आठवतात. त्यांची नावं मी हे करतोय. विचार घ्या तुम्ही, त्या ठिकाणी हिंदुताईचं सुद्धा नाव ठमाबाई होतं त्यावेळेला, तिकडे म्हणजे पुण्याला सुरुवातीला. त्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर जागृती नाव मला सांगा तत्कालीन परिस्थितीत ठेवलं होतं. त्याचं कारण होतं की ही भारताची जागृती. बघा, बहीण भावनाचा समन्वय त्यांचा कसा लावला होता. म्हणजे आज आपण जर विचार केला तर ही जागृती माझी कायम राहिली पाहिजे, मला जागृत करायचे समाजाला, त्या दृष्टिकोनातून मी त्यांनी नाव ठेवलं होतं जागृत. किती उदात्त विचार असतील. तर अशा हिंदुताईंचे त्याचं योगदान. आणि लक्षात घ्या, आईचंही तेवढंच योगदान होतं नाव ठेवण्यात. तर एखादी आई म्हणाली असती, नको भारत का नाव ठेवणार मी, माझ्या मुलाचं अजून चांगलं नाव ठेवणार मी, कैवल्य ठेवणार. आताची बरीचशी नावं बघतो आपण, लव, कुश, चांगली चांगली नावं ती ठेवली जातात त्याच्यामध्ये. तर तशी नावं काय नाही, तर त्या आईचं सुद्धा योगदान तेवढंच होतं, हे आपल्याला मान्य करावं लागेल. म्हणजे शहीद भाई कोतवाल यांनी जो काही लढा उभा केला होता,
तो मनापासून, हृदयापासून नव्हे तर रक्ताच्या प्रत्येक थेंबामधून, नसामधून उभा केला होता. ते त्यांनी त्यांच्या घरामध्ये जे काही मुलं होते त्या मुलाकडे पाहिल्यानंतर सुद्धा देशाचं आठवण व्हावं, पारतंत्र्यात भारत आहे काय, आणि याच्यासाठी मला जागृत राहिलं पाहिजे काय, हा उद्देश त्यांच्या घरामध्ये सुद्धा होता. आणि याला इंदुमती यांचा सुद्धा पूर्ण अनुमोदन होतं, पूर्ण सहमती होती. यावरून हे सिद्ध होते. म्हणजे देशाला स्वातंत्र्य लढा करण्यासाठी आपल्या संसाराची राखरांगोळी झाली काय, तरी सुद्धा ते मागे हटले नाही. आणि याला पुरेपूर खांद्याला खांदा लावून साथ आपल्या इंदुमती कोतवाल यांनी सुद्धा दिलेली आहे. खरोखर अशा या त्यागमूर्ती काय, अशा या महिलेला, वीर पत्नीला आजच्या जयंती दिनी कोटी कोटी प्रणाम करू सर. आणि आज जरी व्यत्यय येत असला, इंटरनेटचा असला, तरी सुद्धा तुम्ही वारंवार येऊन त्या व्यत्ययावर मात केलेली आहे. आणि इंदुताई आपल्याला एक परिपूर्णपणे, इंदुताईचा जीवन प्रवास काय होता, त्याग काय होता, पराकाष्ठा काय होत्या, हे तुम्ही या चर्चेच्या माध्यमातून सांगितलं. त्याबद्दल तुमचे सुद्धा मी खूप खूप आभारी आहे. आणि येणाऱ्या काळात आपण असंच जागृती करत राहू, कारण त्यांनी सुद्धा भारतामध्ये जागृती केली होती काय, ती घरामध्ये त्यांनी प्रेरणादायी उदाहरणं तयार केली. आपण सुद्धा येणाऱ्या काळामध्ये भारताला अजून सुफलाम सफलाम कसं करता येईल याच्यासाठी सुद्धा जागृती केलीच पाहिजे. आणि याच्यासाठी या महापुरुषांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत मांडला पाहिजे. आणि ते आज तुम्ही मीडियाच्या माध्यमातून मांडलं, त्याबद्दल मी सुद्धा तुमचे खूप खूप आभार मानतो. आणि आपण चर्चेला पूर्ण विराम देऊ सर. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.